धन्यवाद धन्यवाद उपकार स्तुतीस पात्र सेनाधीश परमेश्वर। हो पिता परमेश्वर, आज या सुंदरच्या समय पिता परमेश्वर आम्ही तुझ्या चरणाशी येतो लॉर्ड। आम्ही तुझी स्तुती तुझी आराधना करतो पिता परमेश्वर। आम्ही तुझ्या नावाला उंचावतो लॉर्ड। होय येशू राजा, कारण तुझं नाव पिता परमेश्वरा या जगामध्ये सर्वात उंच असं तुझं नाव आहे। तुझ्या नावासारखं कुठलं दुसरं नाव नाही आहे पिता परमेश्वरा। हो पिता परमेश्वरा, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस लॉर्ड। हो येस लॉर्ड, तुझ्यासारखं कोणी नाही आहे पिता परमेश्वरा। तू अद्भुत अलौकिक कार्य करणारा परमेश्वर आहेस लॉर्ड। आणि होय पिता परमेश्वरा, आजच्या या सुंदरच्या सकाळी लॉर्ड तू आमच्या जवळ ये पिता परमेश्वरा। तुझ्या जवळ येण्याने पिता परमेश्वरा, होय पिता परमेश्वरा, आमची जीवन पिता परमेश्वरा बदलून जातं पिता परमेश्वरा। तुझ्या आमच्या जवळ असल्याने पिता परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये आम्ही विजय प्राप्त करतो पिता परमेश्वरा। धन्यवाद देतो पिता परमेश्वरा, तुझ्या नावाला गौरव देतो आणि तुझी आराधना करतो। थँक्यू जीसस, धन्यवाद ईश्वर, थँक्यू।
ती सुनीता शिरसाट आहेत. त्यांची साक्ष ते सांगतात. त्या म्हणत आहेत की नवीन वर्षामध्ये त्यांनी घरामध्ये प्रार्थना ठेवली होती आभार प्रदर्शनाची, की परमेश्वराने मला पूर्ण वर्षभर सांभाळलं. त्यावेळेस त्यांनी पास्टरांना बोलावलं होतं. तर आंटी सांगतात की त्या ठिकाणी परमेश्वराने इतका अद्भुत रीतीने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे की ज्यावेळेस ते म्हणतात की पास्टरनी देवाचे शब्द त्यांच्या मुखातून निघाले, जे वचन ते सांगितले त्यानुसार आमच्या घरामध्ये परमेश्वराने आम्हाला भरपूर आशीर्वादित केले, एक आश्वासन मिळालं, प्रोत्साहन दिलं त्या दिवशी. म्हणून ते सर्व गौरव प्रभूच्या नावाला देतात की देवबाप्पाने आम्हाला चालवलं. आणि त्यांची अजून एक साक्ष ते सांगत आहेत की आता मध्यंतरी त्यांच्या बहीण घरी आल्या होत्या आणि त्यांचा जो मुलगा आहे तर थोडंसं ते व्यसन वगैरे करून घरामध्ये वाद, दुसऱ्यांची भांडणं वगैरे आणली होती आणि खूप ते मोठं मॅटर झालं होतं. तर ते पोलीस केस वगैरे होणार होतं. त्याच वेळेस त्यांनी लगेच पास्टरांना त्यांनी प्रार्थनेची विनंती लिहून दिली आणि जसं पास्टरांनी तिकडे प्रार्थना केली, बहीण सांगते की जे काही त्या ठिकाणी त्यांनी पोलीस अटक करणार होती किंवा कंप्लेंट होणार होती तसं काहीही घडलं नाही. परमेश्वराने माझ्या मुलाला सुखरूप ठेवलं आणि सर्व काही समोरच्या लोकांचंही मन बदललं. घरात पण जे वातावरण पूर्ण खराब झालं होतं, वडिलांचं मुलांचं देखील वाद होत होता, ते सर्व काही थांबवलं. परमेश्वराने ते कुटुंबाला तुटण्यापासून वाचवलं. म्हणून त्या सर्व गौरव प्रवेशूच्याच नावात की परमेश्वर जो आहे तो परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. मनुष्याचं मन अंतःकरण जे ते परमेश्वर बदलणारा परमेश्वर, परिस्थिती बदलणारा परमेश्वर, म्हणून सर्व गौरव प्रवेशूच्याच नावात. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, सिस्टर अकृपे आहेत, काळेवाडी फाट्या या ठिकाणी येतात. त्यांची साक्ष ते सांगत आहेत की गेल्या रविवारी जसं ते आणि त्यांचे पती चर्चला आले होते. बहीण सांगते की गेले 9 ते 10 महिन्यापासून माझ्या पतीला नोकरी नव्हती, पण ज्यावेळेस त्यांनी गेल्या रविवारी 8 दिवसाच्या अगोदरचीच गोष्ट आहे, ते सांगत आहेत की मी पास्टरांकडून प्रार्थना करून घेतले की माझ्या पतीला नोकरीचा आशीर्वाद मिळावा म्हणून. आणि परमेश्वर खरोखर विश्वसनीय आहे. परमेश्वराने पास्टरांनी केलेली प्रार्थना त्यांच्यासाठी ती ऐकली आणि जे 9 ते 10 महिन्यापासून त्या घरी ते त्यांचे मिस्टर घरी होते, पण रविवार नंतर लगेच 2च दिवसामध्ये त्यांना नोकरीचा आशीर्वाद परमेश्वराने दिलेला आहे. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाने जोरदार टाळ्या वाजवा माझ्या प्रियाने. हे फक्त कार्य प्रभू येशू ख्रिस्तच करू शकतो, जो खरोखर जिवंत आहे आणि त्याला ठाऊक आहे की आपल्या गरजा काय आहेत. प्रेज द लॉर्ड. सिस्टर सरस्वती साळवे आहे, त्यांची साक्ष ते सांगतात की त्यांच्या घरामध्ये भरपूर भयंकर असं एक वातावरण खराब झालं. त्यांच्या भावाचं काही व्यक्तीसोबत काही वाद होता आणि ती व्यक्ती सारखी घरी यायची की तुम्ही पैसे घेतले ते परत करा, पण हे म्हणतात की आमच्या भावाने ते घेतलेही नव्हते आणि त्या खूप टेन्शनमध्ये, चिंतेत होतं. घरातलं वातावरण पूर्णपणे अंधकारमय झालं होतं. जसं गेल्या रविवारीच पास्टरांनी संदेश दिला होता, अंधार आणि प्रकाशाबद्दल सांगितलं होतं. त्यावेळेस शेवटच्या प्रार्थनेमध्ये पास्टर म्हणाले की या ठिकाणी असे कोणीतरी आहेत की ज्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी किंवा त्यांच्या जीवनामध्ये अंधकाराचे ढग पसरलेले. तर बहीण त्यावेळेस वेदीवर आली होती. पास्टरांनी डोक्यात हात ठेवून प्रार्थना करताना त्यांना बोललेही होते की पवित्र आत्म्याद्वारे की आता तुमच्या जीवनातून जे काही ते अंधकारमयाचे जे ढग आहेत ते सर्व आता निघून जाते. परमेश्वराने खरोखर महान रीतीने कार्य केलं. जो व्यक्ती सारखा घरी यायचा, त्यांना धमकी द्यायचा, पैसे मागायचा, रात्री अपरात्री कधीही यायचा, तर ते पूर्णपणे त्या प्रार्थनेनंतर बंद झालं. ती व्यक्ती घरी येणं पूर्णपणे बंद झालं. त्यांचा भाऊ देखील घरी येत नव्हता घाबरून, तर आता ते देखील घरी येतात. ते सगळं काही चांगलं परमेश्वराने केलेलं आहे. हे फक्त कार्य प्रभू येशू ख्रिस्तच करू शकतो. अजून ते म्हणत आहे की जसं युथ मीटिंग होती मंगळवारच्या दिवशी, त्या दिवशीही परमेश्वर माझ्याशी पुन्हा वचनातून बोलला की त्या ठिकाणी जसं पास्टरांनी शिकवलं होतं की परमेश्वर मोशे सोबत होता. त्याच्या अरण्याच्या प्रवासामध्ये परमेश्वर मोशे सोबत, यहोवा सोबत होता. तर त्या म्हणाल्या की परमेश्वर माझ्यासोबत देखील माझ्या या सर्व परिस्थितीमध्ये होता आहे. म्हणून मी सारा गौरव प्रभूच्याच नावात की परमेश्वर सदैव मला वचनातून देखील प्रोत्साहन देत आहे. म्हणून सर्व गौरव प्रभूच्या नावात परमेश्वर. 28:11 ते 20 धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढतो. धार्मिकांचा विजय होतो तेव्हा मोठा उत्सव होतो, पण दुर्जन प्रबळ झाले असता लोक लपून बसतात. जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही. जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीस पडतो. गरीब प्रजेवरचा दुष्ट अधिपती गर्जणाऱ्या सिंहासारखा आणि भक्ष शोधित फिरणाऱ्या अस्वलासारखा आहे. ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार. ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुष्य होतो. रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे तो शवगर्तेकडे धावतो, त्याला धरू नको. सरळ मार्गाने चालणाऱ्यांचा बचाव होतो, पण दुपटी मनाच्या मनुष्याचा अचानक अंधपात होतो. जो आपली शेती स्वतः करतो त्याला भरपूर अन्न
मिळते. जो गर्विष्ठाच्या मागे लागतो त्याला पुरे दारिद्र्य येते. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. Praise God, my dear people. माझ्या प्रियानं आपण डोळे बंद करून देवाकडे बघूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पिता, Once again, we all come before your throne of grace. परत एकदा प्रभूजी आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या आसनास What a great God you are, O Master. प्रभू तू किती महान परमेश्वर आहोत. You are a God of honesty, O Master. प्रभूजी तू प्रामाणिकपणाचा You are the परमेश्वर God आहेस. of faithfulness, O Master. प्रभू तू विश्वासूपणाचा You are परमेश्वर the आहेस. God of compassionate, O प्रभू Master. तू कळवळेचा You परमेश्वर are the God of the great loving and the showering your love upon your people, O Master. प्रभू तू महान प्रेमळ आणि परमेश्वर तुझं प्रेमाचा वर्षाव करणारा And once परमेश्वर. again, this day you showered by your grace and showed how much you love us, O Master. आणि प्रभूजी पुन्हा एकदा आज तू आम्हाला दाखवून दिला आणि वर्षाव केला पाहिजे की तू किती आमच्यावरती प्रीती That we करतो. may come into your presence and worship you, O Lord. की तुझ्या सानिध्यात आम्ही येऊन परमेश्वर तुझ्या आराधना That we may करतो. exalt your name, O तुझ्या Father. नावाला मी उंच करण्यासाठी. That we may say, yes, you're the King of Kings and you're the Lord of आणि Lords. प्रभू आम्ही म्हणू परमेश्वर की तू हो राजांचा राजा, तू प्रभूंचा Oh, प्रभू thank आहेस. you, Jesus. धन्यवाद Yes, येशू. Lord, we lift our hands and we say, Lord, we bless your name, O प्रभूजी Father. आम्ही आमचे हात उंच करून आम्ही तुझ्या नावाला आशीर्वादित We करतो. exalt your name, O प्रभू Lord. तुझं नाव आम्ही We उंचावतो. increase your name higher and higher, O प्रभू आम्ही Master. तुझं नाव परमेश्वर आरती आणि उंच And we उंच say, there is करतो. no one like you, O प्रभू Master. तुझ्यासारखं कोणीच नाही. Under this heaven, on this earth, only one name exists, that is the name of Jesus. प्रभूजी स्वर्गामध्ये स्वर्गाच्या खाली पृथ्वीवर परमेश्वर फक्त तुझे एकच नाव आहे, ते आहे येशू. Lord, we bless your name, O प्रभू आम्ही तुझ्या नावाला आशीर्वादित Thank करतो. you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, Holy Spirit, पवित्र आत्मा you are here, I know. मला ठाऊक आहे तू या ठिकाणी आहे. Once again, परत we एकदा pray and say, welcome you, Holy Spirit, in this place. परत एकदा आम्ही पुन्हा प्रार्थना करतो आणि म्हणतो आम्ही तुझं स्वागत करतो पवित्र आत्मा. We welcome you in this place. आम्ही या ठिकाणी तुझं स्वागत I know, करतो. Lord, Holy Spirit always dwells in this temple. प्रभू मला ठाऊक आहे की पवित्र आत्मा सदैव या मंदिरामध्ये वस्ती And we welcome करतो. you तर आम्ही तुझं स्वागत करतो. to take control of everyone, प्रत्येकाचा ताबा that घेण्यासाठी. they may hear your word, O ते Master. तुझा शब्द ऐकण्यासाठी. That they may give their ear, attentive ear to your word, O Master. प्रभूजी तुझ्याकडे ते पूर्ण लक्ष लावून ऐकतील प्रभू. Speak to them, Lord. प्रभू त्यांच्याशी तू बोल. Speak to each and every soul this morning, O Master. प्रभू आजच्या सकाळी प्रत्येक जीवाशी तू बोल. Speak to their life, O Master. प्रभू त्यांच्या जीवनाशी तू बोल. Speak to every situation to their lives, Lord. प्रभू त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीशी तू बोल. And Lord, let this day be a day as they go a miracle their lives, O Master. आणि प्रभूजी जसं ते आज जातील परमेश्वर, आज त्यांच्यासाठी तो परमेश्वर चमत्काराचा दिवस ठरतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Pray for all the pastors, the evangelists, apostles, teachers, bishops, their wives, their children, everyone, we bless them in the name of Jesus. प्रभूजी आम्ही प्रार्थना करतो सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्तिक, संदेशदेव, बिशप, त्यांचे पत्नी, त्यांचे सेवकाई, प्रभूजी प्रत्येकाला प्रभू येशूच्या चरणात आम्ही आशीर्वादित करतो. Everyone, Lord. प्रभू प्रत्येकाला, Every minister of God, we bless them, O Father. प्रत्येक परमेश्वर तुझे जे सेवक आहेत त्या प्रत्येकाला आम्ही Every आशीर्वादित minister करतो. of God, give them good, spiritual people, helping for people of around them, O Master. प्रभूजी देवाचे जे प्रत्येक सेवक आहेत परमेश्वर त्यांना असं फलदायी लोक आणि परमेश्वर आत्मिक लोक त्यांच्या जवळ ठेव. A caring nature people, O प्रभूजी जे काळजी घेणारा स्वभाव असते, and you bless them, O Father. प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर. Lord, I pray, Father, for our church land, O Master. प्रभू मी प्रार्थना करतो आमच्या चर्चच्या जागेसाठी प्रभू. I know, Father, you are the God who has already opened the door for this church, O Master. आणि प्रभू मला ठाऊक आहे परमेश्वर की तू अगोदरच या चर्चसाठी तू द्वार उघडलेला आहे. And Lord, I know you will do this great miracle in this year, O Master. आणि प्रभू मला ठाऊक आहे परमेश्वर की या वर्षामध्ये तू महान चमत्कार करणार आहे. And your name will be glorified, O आणि Master. प्रभूजी तुझं नाव गौरव Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Jesus. Bless all this prayer request, each and every prayer request as written with much pain and agony, Lord. Let every prayer request be answered in Jesus' आणि name. प्रभूजी प्रार्थना करते सर्व प्रार्थना विनंत्यांसाठी जे प्रत्येक त्रासात व वेदनांनी भरून येते प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळू देते. All the power of darkness which has soured and want to attack the people, I bind that power of devil, leave their life in Jesus' name. आणि सर्व अंधकाराची जी शक्ती त्यांच्यावरती पूर्ण त्याच्यावर पसरलेली आहे, जळ आहे, ते आम्ही सर्व बांधतो येशूच्याच नावाने. Every निघ prayer request we cast in your feet, O Master. प्रभूजी प्रत्येक प्रार्थना विनंती आम्ही तुझ्या चरणाशी मानतो. And Lord, with your loving kindness, you answered every prayer, O Master. प्रभूजी तुझ्या प्रेमाने दयेने परमेश्वर प्रत्येक प्रार्थना विनंती And let उत्तर people दे glorify your आणि name. लोकांनी तुझा गौरव करू दे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता.
Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. You all be seated. आपण सर्व खाली बसून घेऊया. How many want to receive the blessings of the Lord? किती जणांना प्रभू परमेश्वरापासून आशीर्वाद हवे आहेत? Hallelujah. You all need the blessings of the Lord. आपल्या प्रत्येकाला प्रभूपासून आशीर्वाद हवे आहेत. Amen. आमेन. Say to your neighbor, today I will receive the blessings of the Lord. तर आपल्या शेजाऱ्याला सांगा की मी प्रभूपासून आशीर्वाद स्वीकारतो. Hallelujah. What a joy when we say that. Yes, surely God says, oh, my people are saying आणि and मग confessing, I will receive the blessings. Surely you will all take the blessings of the Lord. तर माझ्या प्रियांनो परमेश्वर म्हणतो किती आनंद आहे की ज्यावेळेस माझे लेकरं कबूल करत आहेत आणि नक्कीच मग तुम्ही आशीर्वाद स्वीकार. Hallelujah. Amen. Praise the Lord. हालेलुया. This is the 21st of the year, 2021, last day of the January. तर माझ्या प्रियांनो हे 2021 जानेवारीतलं Amen. शेवटचा रविवार आहे. And I want to just tell you, my dear people, that God is a God of blessings. आणि माझ्या प्रिय मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला परमेश्वर आशीर्वादांचा परमेश्वर There's आहे. a great harvest you will harvest this year, आणि या वर्षामध्ये तुम्ही मोठा हंगाम कापताल as well as church will harvest that, my dear people. आणि त्याचबरोबर चर्च ही माझ्या प्रियानं हंगाम कापेल. Amen. आमेन. But only one thing that we all need to follow, and we need to glorify His name. पण माझ्या प्रियानं फक्त एकच गोष्ट आहे की आपल्याला त्याच्या मार्गावरती चालायचं आणि त्याच्या नावाला गौरव द्यायचा. Amen. Amen. And that's like the day before yesterday, we heard one of the man of God's message that we all have very limited the time in our hands, my dear people. तर माझ्या प्रियांनो परवाच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी एका देवाच्या सेवकाचा संदेश ऐकला की त्यांनी सांगितलं की आपल्याकडे फार कमी वेळ आहे. Already I have spoken many a times that, but many a times somebody's mouth when we hear, we think that yes, oh, this is for me. आणि माझ्या प्रिय मी अनेक वेळा या वचनावरती बोललेलो पण आहे, पण जसं आपण कधी कोणाकडून ऐकतो त्यास आपण म्हणतो हो हे माझ्यासाठी आहे. Amen. The time is very limited. तर वेळ फार कमी आहे. Amen. It Amen. is not like that Jesus is coming any time. की असं नाही की येशू म्हणजे कधीही येणार आहे, कोणत्याही वेळेस येणार Amen. आहे. You know, the second He will come, my dear म्हणजे people. दुसऱ्या क्षणालाच येशू येऊ शकतो. Amen. आमेन. But you all should be ready, my dear people. तर माझ्या प्रिय आपण सर्व तयार असलं पाहिजे. Amen. So we should not waste our time, my dear people, by having our own vision, but we should have the God's vision in our lives, and we need to walk, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण आपला स्वतःचा दृष्टांत बाळगून न चालता आपण देवाचा दृष्टांत घेऊन चालला पाहिजे आणि आपला वेळ वाया घालू नये. Amen. See, we all are walking in the vision of God, my dear people. I know. मला ठाऊक आहे प्रियानं की आपण सर्व देवाच्या दृष्टांतात Amen. चालत And आहोत. what the church has given the vision, and given to me, and you are walking in that vision. आणि जे चर्चसाठी परमेश्वराने मला जे दृष्टांत दिले तुम्ही सर्व त्या दृष्टांतात चालत आहात. But few things I want to encourage when I was just praying. The Holy Spirit told me that you have to speak to something where they should understand what they have to do. They should walk in the vision of God. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करतो तो देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की तुम्हाला सांगण्यासाठी की त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे दृष्टांतासाठी. Amen. आमेन. See, we all know what is the vision of the church. तर आपल्या प्रत्येकाला माहिती की आपल्या चर्चचं दृष्टांत काय आहे. Amen. आमेन. Like the day 15 days back, my dear people. तर माझ्या प्रियानं 15 दिवसा अगोदर I think every time it happens, but that day I was really shocked when the Holy Spirit touched me and said, yes, this is the condition of the world. तर माझ्या प्रियानं मी नेहमीच असं प्रार्थना करतो, पण त्या दिवशी मला पवित्र आत्म्याने स्पर्श केला आणि सांगितलं हे जगाची अशी परिस्थिती आहे. So I just early in the morning when I was going to my work, तर ज्यावेळेस मी पहाटे सकाळी लवकर उठून मी कामाला जात होतो, almost 6 o'clock, 5:30 or 6 o'clock something. 5:30 किंवा 6 वाजले असतील. So I got one garbage bag in my hand and I want to dump it in that garbage. आणि माझ्या हातामध्ये कचऱ्याची पिशवी होती जे मला कचऱ्याच्या डब्यात टाकायची होती. I was just want to put that garbage, मला ते कचऱ्याची पिशवी फक्त टाकायची होती तिकडे, but I could see the very small boy, पण मी पाहत होते एक लहानसा मुलगा, like that boy. म्हणजे तेवढाच असेल. He was inside that garbage, what is it, box inside. आणि जी कचऱ्याची पेटी होती त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये तो मुलगा होता लहानसा. I saw some dog over there, but I could see that he was holding one torch in his mouth, and with the torch, and he was searching in that inside that garbage, and that box was totally full, and he was inside that box. आणि माझ्या प्रियानं मला वाटलं त्या ठिकाणी एखादा कुत्र वगैरे असेल, पण मी नंतर पाहिलं तर त्या मुलाने तोंडामध्ये असं टॉर्च लावलेला आणि त्या कचऱ्याचा पेटी जी ती पूर्ण भरलेली होती त्याच्या आत तो होता. That garbage in his bag to collect and to after sell that to get some money. आणि त्या ठिकाणी तो सर्व काही तो भंगार जे असतं ते शोधून तो विकण्यासाठी तो शोधत I होता. was just
stood for 2 minutes there. मी त्या ठिकाणी 2 मिनिटाचाच थांबलो Lord, what you want to show me? आणि मी बोललो, प्रभू तुम्हाला काय दाखवू इच्छितो? He said, what is in your going in your heart? Why your people is not understanding? Why you're taking so delay to give something to the Lord where people are suffering? आणि त्यावेळेस देवाचा आत्मा मला बोलला की का तुझे लोक समजून घेत नाही, का ते उशीर करत आहेत की त्या ठिकाणी अशा पद्धतीचे Why they are लोकांना not मदत करावी. understanding the vision which God has given, but they are in their own vision of building their things, but they are not want to build the God's thing, kingdom in for kingdom minded people. आणि जे देवप्पाने जे दृष्टांत दिले त्या दृष्टांतात न चालता स्वतःसाठी का ते बांधत आहेत, का स्वतःच्या दृष्टांतात ते चालत आहेत. And one side there, I was speaking to me, Lord, I am ready to sell everything आणि एका बाजू for the kingdom of God. But God says it is you. But why the people are not under? Why the people not looking at the surrounding where the people are suffering? The old people are suffering. The small people are begging at the road. There are not any mercy. You're not looking. Why your people are not looking? आणि त्यावेळेस मी देवाशी बोललो की प्रभूजी मी तर तयार आहे माझं सर्वस्व विकण्यासाठी तुझ्या राज्यासाठी, पण देवाचा आत्मा म्हणाला तू तर आहेस तयार, पण त्या ठिकाणी सर्व जे तुझे लोक आहेत ते का तयार नाही? त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय? लोक कसे भीक Are मागत you आहेत, not किती गरीब आहेत, watching the त्यांच्यावरती things दया नाहीये का? on the road? तुम्ही पाहत नाही का रस्त्यांवरती You don't have any feelings for the people, those who are suffering? की ज्या लोक त्रासात आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काही असं त्या The ठिकाणी small जाणीव boy, नाहीये का? whose God says, he the children of the heritage of the Lord, he is picking the garbage from that garbage right in the box, and the smell was stinking, and I was put, he said, this is the way of the people, why the people are so stingy, or giving. He said, then give. God will bless you all. This is the way we need to build another kingdom, my dear people. तर माझ्या प्रिय देवाचं जसं वचन सांगतं की लेकरं हे वारसा आहे, त्या प्रभूचे ते वारसा आहे, तर मग आपण त्या ठिकाणी सर्वजण आपण का मग ते मुलगा तो त्या ठिकाणी कचरा का उचलत आहे? तर आपण सर्वांनी असं देण्यामध्ये आपण एवढं चिंगूस सारखं का What देतो? God has given in my hand, I am ready to give back, my dear people. तर जे काही परमेश्वराने माझ्या हातात दिले मी ते नेहमी तयार असतो देण्यासाठी. Amen. I am ready to sell my flat, my dear people. मी माझा फ्लॅट विकायला तयार आहे माझ्या प्रियांनो. I am ready to do anything, any go in the height, my dear people. Why? Because God has kept on this earth, very limited time is there, that we need to establish many orphans, many people, those who don't have father and the mother, the child who are begging at the road. Why we don't have anything in our heart and we go and say, yes, I am there for Christ for all nation and walk in the vision of God. आणि माझ्या प्रियांनो आपल्याला परमेश्वराने मला या ठिकाणी पृथ्वीवरती जे ठेवले मी सर्व काही विकण्यासाठी तयार आहे त्या ठिकाणी. आणि आपण का असं पाहत नाही की जे रस्त्यावरती मुलं त्यांच्या आई वडील जे भीक मागत आहे आपण त्यांना मदत करण्यासाठी आपल्या ती दया किंवा ती You are भीक living for काही- ourselves, or God say, Lord, God say, love others, live for others. तर आपण स्वतःसाठी जगतो, पण परमेश्वर म्हणतो इतरांसाठी जगा, इतरांवरती प्रीती करा. That was Jesus did, my dear people. आणि येशूने तेच केलं माझ्या What we are doing, my dear मग people. आपण काय करत आहोत? Even I went so much height, my dear people, to take highest loan. I am changing my house, my dear people. तर माझ्या प्रियांनो मी इतकं की अजून उच्च पातळी जात आहे की त्या ठिकाणी मी जास्तीत जास्त असं लोन काढण्याचा पण That I प्रयत्न may करते. get best loan of my house. I am going to my again rented house, my dear people, only to have the church and the orphanage, my dear people. तर माझ्या प्रियांनो आपल्या चर्चचं दृष्टांत आहे त्या ठिकाणी अनाथ आश्रम चर्च बांधण्यासाठी मी स्वतः भाड्याच्या घरात आता राहायला जाणार आणि त्या ठिकाणी मी लोन मोठं लोन Because I मिळण्यासाठी. get more, that the EMI should say yes, that the rent is going in the EMI, and that they may give more loan, my dear people. की जेणेकरून जे भाडं येईल ते जास्तीचं भाडं आले तर मला त्या ठिकाणी EMI भरण्यासाठी ते होईल. It's not I am sure that I have my own house and I should stay in my own house. That's My not like- family should stay in my own house. But what is our vision? What God has kept on this earth? If you know, if you have that pain for the people, you will say, yes, Pastor, I am ready to do anything for you. आणि माझ्या प्रिय असं नाही की माझं स्वतःचं घर आहे मला त्यात राहायचं किंवा माझ्या कुटुंबाला राहायचे, पण जर आपल्यामध्ये ती जर वेदना असते इतरांसाठी तर आपण म्हणणार मी सर्व काही विकायला तयार आहे. Why my family doesn't have have the house for their life? किंवा माझ्या कुटुंबाला असं वाटत नाही का की त्यांच्या जीवनावर पण त्यांनी स्वतःच्या घराचा But आनंद they all घ्यावा. are sacrificing, my dear people. पण माझ्यापर्यंत सर्वजण त्याग They करत all are आहेत ready. Yes, we will build the church first. आणि ते सगळे तयार आहे म्हणतात की हो आपण अगोदर चर्च बांधूया. If you will hear my Israel's prayer at night, you will be shocked what he prays. जर तुम्ही रात्रीच्या वेळेस इस्रायलची जर प्रार्थना ऐकली त्या ठिकाणी तुम्हाला धक्का बसेल. He says, Lord, give us the church, give us the money, give the burden to the people, he prays. आणि तो प्रार्थना करतो की प्रभूजी आम्हाला तू He's चर्च only दे, तू आम्हाला 9, पैसा दे. 10 years of boy, my dear people. तो 10 वर्षाचा मुलगा आहे माझ्या. He knows what the father carries in his heart. आणि त्याला ठाऊक आहे की वडील हृदयामध्ये काय घेऊन He चालत आहेत. prays for 15 to 20 minutes. We shocked, and I could sense the anointing was flowing upon his life. आणि माझ्यापर्यंत 15 ते 20 मिनिटं प्रार्थना करतो त्याच्या जीवनावरती
अभिषेक वाहत आहे. Every single thing he knows what I am doing, and every single thing he prays and he put into the prayer. प्रत्येक एक एक गोष्ट त्याला ठाऊक आहे मी काय करत आहे ते प्रत्येक एक एक गोष्ट तो प्रार्थनेमध्ये One day टाकतो. I will record and I will show you how he prays. You will be shocked, my dear people. एका दिवशी प्रियानो मी त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करून तुम्हाला दाखवतो कसं प्रार्थना He करतो. doesn't leave anybody, even he's pray for you all. He says, bless my church members. He prays that way. And He says, heal them, give them the power, give them what they want. They don't have money, Lord, you bless them. He prays for you all. आणि माझ्या प्रियानो त्या ठिकाणी तो तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रत्येक सभासदासाठी तो प्रार्थना करतो. देव बाप्पा त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांना शक्ती दे, त्यांना तू सामर्थ्याने भर, त्यांना सर्व प्रकारच्या आशीर्वादाने तू संपन्न कर. If the child can understand, why you cannot understand? जर लहान लेकराला समजतं तर तुम्ही का When the समजू child शकत says, नाही? "Oh, Daddy, this all the money which I'm getting, I'm giving for the church building," but why the people who are grown up, they're not understanding. Yes, this is my responsibility. I should take the step for the kingdom of God. आणि माझ्यापर्यंत तो लहानसा मुलगा म्हणत आहे की माझ्या हातातलं डॅडी हे जे काही सर्व पैसे आहेत ते सर्व चर्चच्या राज्यासाठी मी देत आहे बांधण्यासाठी. त्याला जर समजत आहे तर आपण का समजू शकत नाही? Why we are not understanding? आपण का समजत नाही? Are you not looking to the roadside, the people? तुम्ही लोकांना रस्त्याच्या बाजूला पाहत नाही Are you का? not seeing the small people coming and begging at you? तुम्ही पाहत नाही का तुमच्याकडे लहानशी मुलं येऊन भीक मागताना? Are you not feeling that, yes, अरे बापरे, उद्या हे माझं लेकराचं काय झालं असतं? तुम्हाला असं माझं वाटत नाही कर्तव्य बाबा, मी what the vision carry I should do for the work of kingdom of God. की असं तुम्हाला वाटत नाही का हे सर्व काय चाललंय किंवा असं जे काही देवाचं दृष्टांत ते आपल्याला घेऊन You चालायचं? not feel that, yes, my child is in good, the other child also be in the good in status. तुम्हाला असं वाटत नाही की माझं लेकरू जसं चांगलं आहे तसं दुसरंही लेकरू चांगलं असलं पाहिजे? आपलं लेकरू दुसऱ्यांचं लेकरू काढतं असं झालं. That is a very saddest thing, my dear people. तर ही फार दुःखाची बाब आहे माझ्या प्रियांनी. Everybody is busy on their own things to build everything. I'm not pointing out, my dear. You have to do, but see the priority also. When God has blessed me, प्रभूने आपल्याला उखड्यापासून काढून राजाच्या स्तरावर बसवलंय, तर आपलं प्राधान्य काय आहे? Hallelujah. तर माझ्या You प्रियांनो don't know nothing you in your hand. You're saying, Lord, 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 I will do anything. When God has lifted you, what you're doing? You're doing like this or you're doing this way, my dear people. तर माझ्या प्रत्येक आपलं बांधत आहे मी कोणाला असं दोष देत नाहीये पण त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य काय ते समजलं पाहिजे. आपण क्रीडेतून परमेश्वर आपल्या बाहेर काढलेलं उंच केलेले काही नसताना आपण सर्व द्यायला तयार होतो. Yes. What you have sown is grown up or not, my dear people. आणि तुम्ही जे पेरले ते वाढले But किंवा what नाही? God has given you, are you not grown up or not, my dear people? म्हणजे देवाने दिले तुम्ही त्यात वाढलेले आहात की नाही? No problem. God want to bless you all, my dear people. But don't forget the vision of God. God has what? You made a covenant with God, my dear people. पण काही हरकत नाही प्रियानो पण जे परमेश्वराने दृष्टांत दिलाय जे तुम्हाला आशीर्वाद दिलेले तुम्हाला अगोदर त्याचं राज्य बांधावं असं नाही वाटत का? That's what you have to speak into the church. आणि मग पवित्र आत्मा म्हणाला की तुम्ही चर्चमध्ये बोललंच पाहिजे. Speak to the church. चर्चमध्ये बोला. Don't forget the Creator inside. निर्माणकर्त्याला विसरू Don't नका forget the what God has lifted you inside. की जे परमेश्वर तुम्हाला उंच केले त्याला विसरू नका. I am ready to do anything, my dear people. माझ्या प्रियाने मी सर्व काही करायला But तयार what आहे. you are doing, see that, my dear पण people. तुम्ही काय करता ते I पहा. am not any loss, but what your loss you see, my dear people. माझं काही नुकसान होत नाही पण तुमचं काय नुकसान होतं तुम्ही ते पहा. Think just one moment, close your eyes and think, I'm doing right or wrong? तर 2 क्षणासाठी तुम्ही डोळे बंद करून विचार करा मी चांगलं करते का वाईट करते. Just think, my dear people. विचार करा माझ्या How प्रियांनो. many times the people have passed by you and you have neglected those people? तर अनेक कितीतरी वेळ आपल्या बाजूने असे लोक गेले असतील जे गरीब लोक असतात आपण किती दुर्लक्ष केलेले आहोत. कधी कधी आपण तोंड पण फिरवायचं रे, पैसे मागायला तर आपण तसं जाऊ. केलं असं का नाही? येस, यू माइट डन. आपण असं कदाचित केलोही असेल. What is the use, my dear people? तर काय उपयोग आहे That is not माझ्या? Christianity. हे ख्रिस्तीपणा That is not नाहीये. a believer's life. हे विश्वासूचं जीवन नाहीये. What is believer's life? मग विश्वासूचं जीवन काय आहे? Like day before yesterday also, my wife and my mother-in-law, they went for some of the work. तर जसं काल नाही परवा माझी पत्नी व माझी सासू काही कामासाठी गेले होते And one sister, very old. आणि एक जी बहीण होती ती फार You वृद्ध know, होत्या she's old, but she's very old age. They were the old. म्हणजे ते वयस्कर होते. And she came close to my wife. आणि ते माझ्या पत्नीच्या जवळ आले And she started speaking to my wife. आणि त्या माझ्या पत्नीशी बोलू I लागल्या. don't know, she was had something, food or something. She was begging. त्या ठिकाणी ते त्या वृद्ध ज्या होत्या त्या म्हणजे भीक मागत होत्या. She said, "Please, sister, give me something." आणि त्या माझ्या Sister, त्या बोलल्या की सिस्टर मला काहीतरी द्या. my sister, I said, "You're saying sister?
मग ते You're a believer or what? आणि मग सिस्टर बोलले की तुम्ही मला सिस्टर म्हणून हाक मारता, तुम्ही विश्वासू आहात का? Yes, she said, I'm a believer. आणि त्या म्हणाले हो मी विश्वासू आहे. Then why you're begging? मग ते म्हणाले की तुम्ही का मग भीक मागता? Nobody is there for me. I'm alone in the world. या जगात माझं कोण नाही, मी एकटीच आहे. The people are, their hands are all, somebody has bite their hands, that woman's hand. आणि त्या बहिणीच्या म्हणजे त्या स्त्रीच्या हातावरती कोणीतरी चावलं होतं हाताला. म्हटले माझे नेबर जिथं राहतो ना ती छोटीशी जागा माझं आहे, पण ते नेबर मला हाकलून चावून मला बाहेर काढतात वेडी म्हणून. इमॅजिन द कंडिशन ऑफ दॅट वुमन. म्हणजे तुम्ही त्या बहिणीची त्या ठिकाणी म्हणजे कल्पना करू शकता काय परिस्थिती आहे. When my mother-in-law heard that she was believing in the Lord Jesus Christ, आणि ज्यावेळेस माझ्या सासूबाईंनी ऐकलं की त्या ठिकाणी ते प्रभूवरती विश्वास ठेवणारे आहेत, she sowed in her. मग त्यांनी त्या ठिकाणी पेरलं, She sowed in her life. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पेरणी केली. My mother-in-law is supposed to give only 10 rupees, but Lord said, don't give me, give more. आणि माझे सासूबाई कदाचित त्या ठिकाणी फक्त 10 रुपये देणार होते, पण देवाचा आत्मा बोलला की तेवढे देऊ नको, जास्त दे. She sowed in her. She said, ह्याचा पुढे भीक मागायचं आणि नाही. त्यांनी- काय सगळं क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशनला ऍडमिनला फोन करा, सगळं पुरवठा तुम्हाला भेटेल. हालेलुया. आणि ते असे म्हणाले Everything you will get. तुम्हाला सगळं काही मिळेल. People expectations are there. The Christ prayer for all nations are there for the people. But what our people are doing, my dear people? तर माझ्या प्रियानं लोकांची अपेक्षा की ख्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स चर्च कडून आम्हाला काहीतरी मिळेल, पण आपलं ख्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स चर्च काय करत आहे? आपलं झाड वाढलं पण दुसऱ्यांचं झाड वाढतच नाही आपण. But see, God is such a faithful. पण माझ्या प्रियानं पहा परमेश्वर फार What my विश्वसनीय आहे. mother-in-law saw it. The next day, or I don't know, in 1 week time, she said, my pension increased with 3,000 rupees. हालेलुया. आणि जे काही माझ्या सासूबाईंनी त्या ठिकाणी पेरणी केली, त्या ठिकाणी लगेच त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केले. 3,000 त्यांचं पेन्शन मध्ये पडती अपेक्षा झाली. ठेवलं नाही, पण प्रभू म्हणतो तू पेर म्हणजे तुम्ही कामणार. हालेलुया. आपल्याला कळतंय पण वळत नाही. We all know आपल्या सर्वांना ठाऊक आहे God's blessings is there, देवाचे आशीर्वाद आहेत, but see what is the priority, my dear people. पण प्राधान्य काय ते पहा. I removed loan for the church. मी चर्चसाठी लोन काढले. तुम्ही कुणासाठी लोन काढता? घरासाठी का कुणासाठी लोन काढता? What is the priority? तुमचं प्राधान्य काय आहे? We forget the covenant, what we made a covenant, we forgot. आणि आपण देवासमोर काय करार केलं तर आपण विसरलो. We forget that. आपण विसरलो. आपल्याला हे करार नाही, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर, ते करार माहिती असतं प्रभूला, आणि आपण आपलं आशीर्वाद घेतो. प्रभू म्हणतो माझा करार का विसरतो तू? Why you have forgotten my covenant? He said. मग परमेश्वर म्हणतो तू माझा करार का विसरतोस? I was every day I'm watching the people. प्रत्येक दिवशी मी लोकांना पाहत आहे. When I drive the car also, when I look here and there, I say, Lord, give me the land, give me the place that I may build the orphanage first. ज्यावेळेस मी गाडी चालत असतो त्या पण ठिकाणी मी इकडे तिकडे रस्त्याच्या बाजूला पाहत असतो. ज्यावेळेस मी लोकांना पाहतो, मी देवाला म्हणतो प्रभूजी मला जागा दे, मला बांधण्यासाठी तू पैसा दे. The man of God says, if that match is, if they give a time only 90 minutes, they have to goal that in 90 minutes. म्हणून ते देवाचे सेवक म्हणाले होते की ज्यावेळेस ते मॅच असते फुटबॉलची त्या ठिकाणी ते त्यांना गोल करण्यासाठी 90 सेकंदचा टाइम मिळतो, 90 मिनिटांचा. 90 minutes they have to goal and they have to win the match. आणि त्या ठिकाणी 90 मिनिटांमध्ये त्यांना ते गोल करून ती मॅच जिंकायची In असते. the 90 minutes, he said, they will run, they will go down, they will get hurt, everything. But they'll see they hit the goal in the 90 minutes, not above 90 minutes. आणि त्या 90 मिनिटांच्या आत ते 10 म्हणजे खाली पडतील, त्यांना लागेल, दुखापत होईल, सर्व काही होईल, पण तरीही ते गोल करण्याच्या म्हणजे त्यांचं लक्ष पूर्ण त्या गोलकडेच असतं. ते थांबत नाही, ते 90 Because they know in मिनिटांच्या that 90 minutes, I have to goal it. कारण त्यांना माहिती की मला हे 90 मिनिटाच्या आतच हे करायचंय. Amen. But says if that person, if give somebody give, okay, तुम लाइफ भर में कभी भी गोल मारो, वो नींद में उठ के भी बोलेंगे चलो बहुत टाइम है मेरे पास, मैं अभी कभी भी जाके गोल मारेगा. आणि त्यांना असं म्हणाला की 90 मिनिटाचा वेळ आहे, तुम्हाला भरपूर वेळ आहे, तुमच्या मनाने तुम्हारी तुम्ही कधी जिंदगी में करा. जब तुमको जी चाहिए तो गोल मार, तुम बोलेंगे नहीं आज मारेगा, कल मारेगा, परसों मारेगा, हम चलते रहते हैं उनका. मासाचा दृष्टांत त्यांना दिला की वेळ भरपूर दिलाय, तर त्या ठिकाणी ते काय म्हणतील की आज नाही उद्या मारतो, परवा मारतो, अशा प्रकारे ते गोल मारण्यासाठी ते पुढे आता live for others. इतरांसाठी जगा. I'll never live for myself. मी कधीही माझ्यासाठी So जगलो many नाही. things I desire to do something, but I said no. First God's work, then everything. I said. अनेक इच्छा असतात मला पण काही करण्यासाठी, पण मी नेहमी एकच म्हणतो नाही, अगोदर परमेश्वराच्या राज्याचं My कर. sacrifice I buried.
माझे My स- all the my whatever I need, I buried in everything, my dear people. माझ्या ज्या काही गरजा आहेत माझ्या प्रियांच्या सर्व गरजा मी पुरलेल्या आहेत. Every needs. प्रत्येक गरजा. But I see what God's needs is in, my dear people. आणि मी फक्त एकच पाहतो की परमेश्वराच्या काय If गरजा you आहेत. all start thinking, I tell you, it is very easy, my dear people. जर तुम्ही असे प्रत्येक जण विचार करू लागले ते फार सोपं आहे प्रिया. Everyone, if you think, oh, Pastor, you tell what I have to do, I will do it for you. I tell you, you see God's way, a very different way for your life. तर माझ्या प्रिय मी प्रत्येक असं म्हणायला लागले की पास्टर तुम्ही सांगा की काय काम आहे मी करतो तर त्या ठिकाणी मग फार वेगळा दृष्टिकोन होतो. Take only one step, my dear people, and sow in the Christ, because this year we need to have our church and the orphanage, my dear people. तर माझ्या प्रियांनो एक पाऊल पुढे घ्या, पेरणी करा आणि कारण आपल्या या वर्षामध्ये आपल्या स्वतःच्या हक्काचे जागेत आपल्या क्राइस्ट प्रेफॉर्मेशन The चर्च more बांधायचं. height, I'll say, just take whatever you're planning, take backward, give one priority to the step of the Lord's kingdom, my dear people. आणि अजून एक म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतःचे काही निर्णय घेतले असतील तर त्याच्यातून माघारी फिरा थोडंसं आणि पहिलं प्राधान्य If चर्च you साठी do द्या. this, you will see what you are purchasing. God will say, I will honor you double, He will say. आणि जर तुम्ही असं केलं माझ्या प्रियानं तर तुम्ही जे काही घेत असाल त्या ठिकाणी परमेश्वर म्हणजे मी पहिले तुमचा मान राखेल, तुम्हाला तो उंच करेल. When I shifted to the rented house, I'm shifting in just in 1 or 2 days. मी 1 किंवा 2 दिवसामध्ये मी भाड्याच्या घरात मी शिफ्ट होत आहे. You know what my mother-in-law said? तुम्हाला माहिती आहे माझ्या सासूबाई काय म्हणाल्या? You'll be shocked how God want to bless you all. म्हणजे तुम्हाला Bless us, धक्का my dear people. When बसेल. you do the extreme step, my dear people. ज्यावेळेस तुम्ही जास्तीचं पाऊल उचलता त्यावेळेस तुम्हाला म्हणजे धक्का बसेल की काय त्या बोलल्या. Actually, that my mother-in-law, which my house is she's staying, that house is his son, Sushil. आणि ज्या ठिकाणी माझे सासूबाई राहतात ते घर म्हणजे त्यांच्या मुलाचं आहे सुशीलचं. She said, हे घर कुणाला द्यायचं असेल ना, माझी मुलगीला द्यायचं, दुसऱ्या कुणाला द्यायचं नाही. What she said? काय म्हणाल्या? ते C5 मध्ये जे मम्मी राहते ते घर पास्टर लिनस आणि माझी मुलगीला द्यायचं, दुसरा कुणाला विकायचं नाही, आणि विकायचं सोडून द्यायचं तर पहिले त्यांना द्यायचं. Who will tell? This is the God's doing. When you do something for God, God prepares the beforehand what you want, my dear people. तर माझ्या आपल्याकडे ज्यावेळेस तुम्ही देवासाठी काहीतरी करताना परमेश्वर तुमच्यासाठी अगोदरच काहीतरी करून ठेवतो. That means माझे घर गेलं तरी मला काय प्रॉब्लेम नाही. मला माहिती आहे प्रभूने माझं दुसरं घर तयार ठेवलेलं आहे. Hallelujah. You not allow anyone to go down. You not allow his servant to go in the ditch, my dear people. आणि माझ्या प्रियाने तो काही कोणत्याच्या सेवकांना कधी खाली खड्ड्यात जाऊ देणार नाही. God is very faithful. परमेश्वर फार विश्वसनीय आहे. That is the message, shine for Jesus. आणि तोच संदेश आहे की येशूसाठी That's चमका. what my heart burns. म्हणून माझं हृदय जळतं. That is what God says. You shine before me. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो तू माझ्या समोर चमक. You need to shine for God, my dear people. माझ्या प्रियाने तुम्हाला परमेश्वरासाठी If चमकायचं you're not आहे. able to shine, my dear people, finish. जर तुम्ही देवासाठी चमकू शकत आहे तर संपलं. That's what in John chapter 5 verse 35 said. आणि योहान 5:35 तेच सांगत He आहे. was a burning and shining lamp, he said. Hallelujah. आणि योहान 5:35 मध्ये सांगत आहे की तो जळत आहे आणि तो चमकत आहे. He was burning and shining lamp. काय सांगितलं की तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता. And you are willing to rejoice for while he is in the light, he said. आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला. Are you burning like Jesus? तुम्ही येशूसारखे जळत आहात का? Are you burning on to shine for Jesus as Jesus shined on this earth, my dear people? आणि जसं येशू या पृथ्वीवरती जळून तो प्रकाशमान म्हणजे चमकला तसं तुम्ही तयार आहात का? तुम्ही What purpose God has kept, you have to know it, my dear people. कोणत्या उद्देशाने परमेश्वर ठेवले आपल्याला कळलं पाहिजे. God is a God who changes the life, my dear people. जो परमेश्वर जीवन बदलणारा परमेश्वर God आहे. will never give you same as you are, my dear people. पण तुम्ही जसे आहात तसं राहा. तुम्ही राहणार And I know, my dear God, from last 6 years now, God has changed many people from He picked from the top, bottom to top, my dear people. आणि या 6 वर्षामध्ये अनेक लोकांना परमेश्वर आणि जे खाली होते त्यांना खालून फार वरपर्यंत He उचलले has not left, my dear people. त्याने सोडलेलं He नाही. is a very faithful, my तो dear फार people. विश्वसनीय आहे. He always says that my people always should be flourishing all the areas in their life. आणि परमेश्वर नेहमी पाहतो की माझी जी लेकरं किंवा माझी जे लोक आहेत ते सर्व But what is our duty, my dear भागांमध्ये people? काय माझ्या What is our responsibility? मग आपली What जबाबदारी is काय our आहे? work, my dear people? आपलं काम काय Why I आहे? am kept on this earth, my dear या people? पृथ्वीवर मी का मला का ठेवण्यात What आलं आहे? purpose, my dear people? काय उद्देश When you आहे? start asking question to yourself, my dear people, Jesus will say, burn like me, he will say, hallelujah. म्हणजे आपण स्वतःला असे प्रश्न विचारू लागलो तर येशू म्हणतो की माझ्यासारखे तुम्ही ही जळत You have to राहा. burn. That's what in amplified verse, it says, Bible, that's 5:35 says, आणि अजून एक भाषांतराच्या बायबलमध्ये सांगत आहे की 5:35 मध्ये Amen. It says,
John was the lamp and he kept burning and shining. त्या ठिकाणी असं लिहिलं त्या भाषांतरामध्ये की योहान जो आहे तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता. Amen. What was he saying? काय सांगत आहे He's saying to show the way. की मार्ग दाखवण्यासाठी, To show the way. मार्ग दाखवण्यासाठी. If you want to show somebody way in the darkness, you have to be burning and shining, my dear people. जर कोणीतरी अंधकारातून जात आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जळत राहिला पाहिजे, त्यांना तुम्ही प्रकाश दिला पाहिजे. If you say somebody is in the darkness, you'll say, oh, don't, I'm not bothered. I'll also go into from the darkness. I'll be in the also dark and I will pass. I'll tell you, you will be in the dark forever. तर माझ्या फ्रेंड समजा कोणीतरी अंधारातून जात आहे आणि तुम्ही म्हणताय मला काही त्यांची पर्वा नाही, तुम्ही त्या अंधारातून जात आहात आणि तुम्ही म्हणताय तर त्या ठिकाणी मग काही We all are kept on this earth to show somebody way, my dear people. तर माझ्या प्रियाने आपल्याला पृथ्वीवरती कोणासाठी तर मार्ग दाखवण्यासाठी ठेवलेला If आहे. you are not able to show somebody's way, how you can shine for God, my dear people? जर आपण कोणाला मार्ग दाखवू शकत नाही तर आपण कसे काय येशूसाठी How can चमकू? you burn regularly before God? आपण देवासमोर नित्य कसे How जळत can we राहणार? say, yes, Lord, Lord, let the Holy Spirit come and use me? When the Holy Spirit comes, my dear people, when you are willing to do God's work, willing to do shine for God, willing to burn, my dear people, then the Holy Spirit will come and He will use you, my dear people, to burn and shine, my dear आणि people. माझ्या फ्रेंड आपण जर म्हणतो की प्रभू परमेश्वर पवित्र आत्मा तू माझ्यावरती ये आणि माझा वापर कर, पण हे कधी होणार की ज्यावेळेस आपण देवासमोर नित्य जळत राहणार तेव्हाच ते घडणार. Then He says, and you are willing to while your delight, He said, आणि hallelujah. म्हणून काय सांगितले पुढे, तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष कराव्यास राजी झाला. Yes, होय, He has shined, my dear people. तो चमकतो. He has shined our life, my dear त्याने people. आपलं जीवन चमकवलं. Like bright sunshine our life, my dear people. ते प्रखर सूर्याच्या तेजाप्रमाणे. Amen. आमेन. Every day He shines over you, my dear people. प्रत्येक दिवशी तो आपल्यावरती चमकतो. Why He shines on our life? तो आपल्या जीवनात का चमकतो? That you may shine for others. की आपण इतरांसाठी चमकलं पाहिजे. You have to shine for others. आपण इतरांसाठी चमकलो पाहिजे. When God went on the cross of Calvary, Jesus, my dear people, ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी कालवरीच्या वधस्तंभावरती गेला, what do you want to show to us, my dear तो people? आपल्याला काय दाखवू इच्छित होता? To show how I'm weak? मी किती अशक्त आहे हे दाखवत होता का? No, my dear people. तर नाही माझ्या प्रियांनो. He was showing you all are weak. I am going to make you strong, my dear people. आणि त्याने तो आपल्याला हे दाखवत होता की तुम्ही सर्वजण अशक्त आहात आणि मी तुमच्या अशक्तपणा सर्व माझ्यामध्ये घेऊन मी जात आहे. मी जात आहे. Don't look me as a weaker, he said. I'm removing your weakness from your life, he said. तर माझ्याकडे अशक्त आहे असं पाहू नका, पण मी तुमचा अशक्तपणा काढलेला आहे. काढण्यासाठी गेलो. But we don't want to shine in our life. पण आपल्या जीवनात चमकायचं नसतं. We don't want that the burning that God said, like I should burn like God, burn, my dear people. पण आपण असं म्हणत नाही की मला येशूसारखं मला पण जळत राहायचंय. What is our life, my dear people? आपलं जीवन काय आहे प्रियानो? What is our life? आपलं जीवन काय आहे? We don't know what will the next moment, what will happen for our life. आपल्याला हे माहिती नाही की दुसऱ्या क्षणाला आपल्या जीवनात काय घडेल. What the circumstances of our life, we don't know, my dear people. आणि कोणती परिस्थिती उद्भवेल आपल्याला हेही माहिती नाही. But surely I want to tell you, my dear people. पण नक्की खात्री मी तुम्हाला सांगू इच्छितो. If you are burning and shining, my dear people, surely any circumstance come, my dear people, God will say, don't worry. I was with Moses, Joshua, I'll be with you. He says, I will be with you, the Christ for all nations church. Hallelujah. तर माझ्यापर्यंत आपण जळत असो ना, आपण देवासाठी जर चमकत असेल तर कोणतीही जरी परिस्थिती उद्भवली तरीही परमेश्वर म्हणतो काळजी करू नको, जसं मी मोशे सोबत यहोशुआ सोबत होतो तसं मी तुमच्या सोबतही आहे. That's why in the 30th verse says, I can do nothing on my own. Hallelujah. वचन सांगत आहे की मला स्वतःहून काही करिता येत नाही. Yes, see that. I can do nothing on my own. मी माझ्या स्वतःहून काहीच करू शकत नाही. Yes, on your own you cannot do nothing. होय माझ्या प्रियाने, आपण आपल्या स्वतःच्या बळावर काहीच करू शकत नाही. You cannot do on your own nothing. आपण स्वतःहून काहीच करू शकत नाही. He says, I judge, my judgment is just because I seek not my own, but the will of him who sent me. Oh, hallelujah. कारण जसे मी ऐकतो तसा न्याय निवाडा करीतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास पाहतो. जिसने आपको रखा है आप उसका इच्छा ढूंढो, तुम्हारी इच्छा नहीं. Hallelujah. तर ज्याने तुम्हाला ठेवले प्रियानं त्याची इच्छा What तुम्ही purpose पाळा. God has kept you, my dear people? Think why God has kept me. You will understand it is not my will, that God's will be done in my life. आणि कोणत्या उद्देशाने परमेश्वर ठेवलं तुम्हाला समजलं, तुम्ही म्हणताल की नाही माझी इच्छा नाही तर माझ्या परमेश्वरची इच्छा पूर्ण होईल. See, you should always light, my dear people. तर माझ्याकडे आपण नेहमी You should shine. How you will shine, my dear people? आपण कसं चमकलं पाहिजे. This was instead of
happened, my dear people? एक घटना घडली माझ्या प्रियाने. Amen. Like 2 months back, my dear people, I want to fit a safety tank in my house. तर माझ्या प्रियाने 2 महिन्यांना अगोदर त्या ठिकाणी माझ्या घरामध्ये मी एक ते पाण्याची टाकी बसवली ते बांधण्यासाठी So, करत होतो. like that Yeshwan brother was there and his brother-in-law, he came to do the work in the house. आणि ते घरातलं काम करण्यासाठी यशवंत ब्रदर व त्यांचे दाजी आले होते. So, unfortunately, they could not got anything that. So myself and one brother, we went for the shop and we said we want 200 liters of that tank. आणि त्या ठिकाणी काही त्यांना गोष्टी भेटल्या नव्हत्या. मग मी व माझे एक ब्रदर आम्ही गेलो त्या दुकानात आणि त्या ठिकाणी 200 लिटरची ती टाकी आणली. Amen. So that the owner gave that 200 liters. आणि त्या जे दुकान मालकाने त्या ठिकाणी 200 We did लिटर not टाकी wash, my घेतली. dear people. We brought and we kept it in the house. आणि आम्ही धुतलं आणि ते आणलं आणि आम्ही आमच्या घरात Afterwards, ठेवलं. all that angles were cut it, my dear people. नंतर जे सर्व अँगल कापण्यात आले They saw it is not 200, it's a 300 liter. आणि सर्व कापल्यानंतर पाहिलं की ते 200 लिटरची नाही तर ती 300 लिटरची टाकी आहे. But the Lord, now what I have to do now? आणि प्रभू आता काय करायचं. Angle is cut, everything is cut. आता सगळं काही कापलेलं Extra आहे. angle I have to bring it because the length and the width has increased. कारण आता त्याची साईज वाढल्यामुळे मला तर पुन्हा अजून एक्स्ट्राचे अँगल्स आणावं लागतील. But our good brother, he adjusted some in that only angle. आणि ते ब्रदर चांगले की त्यांनी त्या ठिकाणी त्याच अँगल मध्ये कसं तर त्यांनी So ऍडजस्ट he केलं fitted, my dear people. आणि त्यांनी बसवलं. But every time when in my heart I said, I will go and pay that extra amount, that 600 rupees, I will give again back to that man. आणि मी नेहमी माझ्या मनात फक्त तेच असायचं की त्या दुकान मालकाला जाऊन जे जास्तीचे पैसे मला 600 रुपये जाऊन ते द्यायचे. Because it came, why somebody should get in loss. की कारण कोणीतरी कशाला नुकसानात जायला पाहिजे. So I was, every day I used to go, I should forgot. Every day, like 1 month, 1.5 month, I was just missing and missing and missing. आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना मी नेहमी म्हणायचं जायचंय पण मी विसरून But my जायचं. heart was like, उसको देना है, मेरे को उसको देना है, मुझे उसे देना है. पण माझं हृदय सांगत होतं की मला द्यायचंय मला द्यायचंय. Because somebody's money I want to hold, I don't feel like good, my dear people. कोणाचे तरी पैसे असं ठेवून घ्यायला चांगलं वाटत So I नाही. was just passing, my dear people. आणि मी तिथून जात होतो. I continued that 1 week, go and give the money, go and give the money. Then Holy Spirit was telling, my dear people. आणि पवित्र आत्मा मला जवळजवळ 1 आठवडा पूर्ण सारखं सलग सांगत होते की जा पैसे दे. But जा somehow, पैसे my दे. dear people, that society's work had come and they said to go and buy that. While coming, you just buy the paint. So I went in that same shop, my dear people. आणि मग सोसायटीचं काहीतरी काम निघालं त्या ठिकाणी मग मला जाऊन ते पेंट आणावं लागलं. तर त्या ठिकाणी मग मी बरोबर त्याच दुकानात And that गेलो owner also was there. आणि तेच मालक होते. I मालक पण होते. purchased that. आणि मी ते विकत I said, घेतलं. आपने वो जो एक दिन टाकी दिया था, आपने वो 200 लीटर बदले 300 लीटर आपने मुझे दिया है. तो मैं भी रोज आने की कोशिश कर रहा था, नहीं हुआ, लेकिन आपको भी होता है. अरे बाप रे, मैं आपको 300 लीटर दिया क्या? ऐसा he was saying, my dear people. आणि मग मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेताना मी असं बोललो की मी तुमच्याकडे आलो होतो त्यावेळेस मला 200 लिटरची टाकी हवी होती पण तुम्ही 300 लिटरची दिली I होती. also have to adjust my house, I said, like all the things I said. आणि मी बोललो की मलाही ते ऍडजस्ट करावं लागलं. But I want to give size that money, he said. पण मी बोललो की त्यांना मला हे पैसे द्यायचे You know what होते. he said? ते काय म्हणाले माहितीये? मेरे से गलती हो गया, आप पैसे देने की जरूरत नहीं है. ते असे म्हणाले की माझ्याकडनं चूक झाली तुम्ही पैसे द्यायची गरज नाही. When your heart is right, ज्यावेळेस आपलं हृदय क्लीन असतं स्वच्छ असतं. प्रभु बोलेगा, उसके हृदय में कार्य करेगा. वो बोला, मेरे हाथ से गलती हो गया, लेकिन मैं गलती नहीं दोहराने के लिए आपने मुझे आके बताया, सबसे बड़ी बात है. आणि ते म्हणाले माझ्या हाताने चूक झाली पण ही चूक पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही मला येऊन ते सांगितलं. When your heart is right, ते तुमचं हृदय योग्य असतं that is the shining. ते चमकतं आहे. God will make you shine more. मग परमेश्वर तुम्हाला जास्त चमकण्यासाठी And I was so free. आणि मला फार मोकळं जब भी वाटलं. वहां से जाता हूँ तो मुझे ऐसा हल्का महसूस होता है. Oh, I am free from that 600 rupees. And It's not जब big मैं- amount, but see, as a pastor, as we are Christian, we need to have that thing. किसी का भी पैसा हमने बुड़ाना नहीं चाहिए. किसी के भी लिए हम तकलीफ नहीं होना चाहिए. किसी का what do you say, हाई नहीं लेना चाहिए. That is always in my heart, my dear people. माझ्या प्रियानं त्या ठिकाणी जे म्हणजे असं कोणाचं इथे घेतलेलं असेल किंवा असं मला ते रोजं असतं की कोणाचं आपण त्या ठिकाणी जे हाय असते ती लावून घेतली नाही पाहिजे. है ना, ये दुनिया का रीत है. हे दुनियाची रीत आहे. लेकिन हम परमेश्वर ने हमको यीशु हमें दिया है. पण उसने परमेश्वर मुफ्त हमको दिया है. हमको एक ही करना है, उसके राह में चलना है. लेकिन हम फिर भी करते नहीं है. तो हमारा दिल धड़कता नहीं क्या आपको? परमेश्वर आपल्यासाठी येशूला दिलेला आहे. त्याने आपल्याला सर्व काही मोफत दिलेलं आहे. मग आपलं हृदय असं धडकत नाही. बार बार चर्च को आते, बार बार हम कबूल करते हैं, फिर भी हमारा हृदय धड़कता नहीं कि प्रभु ने मेरे को जो बोला है मैं वो करता हूँ. नहीं, हालेलुया. आणि आपण नेहमी चर्चला येतो, नेहमी आपण करतो किंवा ऐकतो आणि आपण असं आपलं हृदय धडधडत नाही का की आपलं ते केलं पाहिजे. मैंने करार किया प्रभु से, लेकिन मैं करार से मुड़ गया हूँ. तो आपका दिल धड़कता नहीं क्या? की मी हालेलुया. देवाशी करार केलेला आहे पण मी ते म्हणजे मोडलेलं आहे तर त्या ठिकाणी तुमचं हृदय धडधडत नाही का?
मेरा 1-1.5 महीने से मेरा 600 रुपए के लिए इतना और प्रभु के आप करार करते, प्रभु बोला मैं तुम्हारे लिए कुर्बान हुआ, लेकिन व्हाट वी आर डूइंग, हम कितना बार सामने आते, कितना बार प्रभु के सामने आते, लेकिन हमारा हृदय आई डोंट नो बीट्स और नॉट. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचा प्राण अर्पण केला, एवढं सर्वात मोठा त्याग केलेला आहे, पण आपल्या जीवनामध्ये आपण ते गोष्ट म्हणजे आपल्याला धडधडते किंवा नाही माहित नाही. Just experience in your life, I want to tell you, my dear people. तर माझ्या प्रियानं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनात याचा अनुभव घेऊन पहा. I know what I experience every day in my life. मला ठाऊक आहे की माझ्या जीवनात मी प्रत्येक दिवशी काय अनुभव घेत If आहे. you ever think, says, yes, I want to sow one rupee, don't say, I will sow 2 or 3 rupee, see what happens next day, my dear people. तर माझ्यापर्यंत तुम्हाला 1 रुपयाची पेरणी करायची असेल, पण तुम्ही त्या ठिकाणी म्हणता नाही मी 2 किंवा 3 रुपये करायचे, तुम्ही पाहताल की दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तुमच्या जीवनात काय काय घडेल. This is my testimony. ही माझी I साक्ष don't आहे. know what you. मला तुमचं ठाऊक नाही. Just take one, God said, take one step, 99 I will lead and guide you, said. परमेश्वर म्हणतो की फक्त 1 पाऊल उचल, मी 99 पावलं तुला मार्गदर्शन करेन. Be a testimony for the kingdom of God, for the Christ, my dear people. ख्रिस्तासाठी, देवाच्या राज्यासाठी साक्ष बनवा. That's what here he says. I cannot do on my own, he said. आणि Hallelujah. म्हणून तो म्हणतो की मला स्वतःहून काही करता येत नाही, Because I seek not on my own, he said, कारण मी माझ्या इच्छेप्रमाणे शोधत नाही, but the will of him who sent me. पण ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेनुसार. If I alone bear witness about myself, my testimony is not true. Hallelujah. आणि मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. Very nice. See that? If I bear my own witness, he said, की जर मी स्वतःविषयी साक्ष बाळगली, then how you will bear witness? मग तुम्ही कशी साक्ष द्याल. आपके कार्य को जब करेंगे, when you are in the action will glorify, my dear people. ज्यावेळेस आपण कृती करतो ती कृती देवाचा गौरव करेल. What you do, you should not be appreciated by yourself. Somebody should appreciate, oh, that brother, that sister, they are God-fearing, they are the giver of the Lord, they are the blessed people. That is, people should bear witness. तर माझ्यापर्यंत तुम्ही स्वतःहून जे काही करता, तुम्ही स्वतःचं साक्ष किंवा कौतुक करू नये. त्या ठिकाणी इतरांनी बोललं पाहिजे की हो, ते ब्रदर, ते सिस्टर फार देवाला भय बाळगून चालणारे आहेत, किंवा ते आशीर्वादित आहे, पेरणारे आहेत, देणारे आहेत. That is burning and shining, my dear ते people. जळत राहणं चमक नाही, आणि ती साक्ष आहे माझ्या प्रियांनो. That's what also in the Luke chapter it says, 12 verse 35. आणि लूक 12:35 ही सांगत आहे. What he says? काय सांगत आहे? Straight trust. Very, very important. Straight trust for action and keep your lamp burning. Hallelujah. आणि काय सांगितलं त्या ठिकाणी लूक 12:35 मध्ये की तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या. Asudya. In English, trust, stay trust, he says. आणि इंग्लिश मध्ये सांगत आहे की तुम्ही असे तयार असाल, Tayar. Always. नेहमी तयार असले Amen. पाहिजे For action. कृती करण्यासाठी. पण आपलं ऍक्शनच नसतं. We are not in the action mood, but we are always in the slow motion mood, my dear people. तर आपण नेहमी कृतीच्या मूड मध्ये नसतो, पण आपण एकदम हळूवार करतो. Action आहे, पण very slow motion. कृती आहे, पण आपण फार हळूवार करतो. Very slow motion, as my will, as मला जसं वेळ भेटल, जसं मी तसं मला मी करणार. Hallelujah. God doesn't want such people who say on my जसं मी पाहिजे. God says, stay trust, he says, and be for the action. पण जसं आपल्याला पाहिजे तसं नकोय. परमेश्वर म्हणतो की तुम्ही असे तयार असा सदैव Amen. करण्यासाठी. Why he said that word, my dear people? हा शब्द का बोललाय? Why? Because he says, be like a man who are waiting for their master to come to house. आणि का असं त्या बोललेलं त्या ठिकाणी काय सांगितलं की तो म्हणजे तो मालक जो आहे तो 36 परत येण्याची वाट पाहत आहे असलेल्या माणसासारखी तुम्ही व्हा. From like a wedding feast. की ज्या ठिकाणी म्हणजे लग्नाहून जो So तो that येतात. when you may open the door to him once when he was come to and knock, he said, काय hallelujah. सांगितलं की धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखी तुम्ही Tatkal, व्हा. be in the action like a lambing burn. तसं पाहिजे आपल्याला. जळत नित्य जळत तत्काळ पाहिजे आपण. Tatkal. Always burning. नेहमी जळत राहणार आहे. But our problem is, पण आपला त्रास काय आहे? झोपून उठून आपण पेट लावणार. Burn the candle. God doesn't want say that way, my dear people. आणि आपण झोपेतून उठून आपण ती मेणबत्ती पेटतो. तसं परमेश्वर नकोय. Amen. Like in the Roman Catholic Church, go before that Mother Mary, put the candle before and burn the candle. Once a week, once a blue moon time. आणि त्या ठिकाणी म्हणजे जे रोमन कॅथलिक चर्च असं त्या ठिकाणी ऋतूप्रमाणे ते काय करतात ते की जातात आणि मेणबत्ती ते मदर मेरी समोर ते लावतात. Candle. मेणबत्ती
नंतर फिनिश. आणि मग संपलं. आपण पण तसंच आहे का? आर वी दॅट इन दॅट कॅटेगरी? आपण पण त्याच कॅटेगरीतले आहोत का? कधीतरी आपण पेटवायचं आणि तर कधीतरी चमकायचं कोणासाठी? नो नो, एव्हरी टाइम तर नाही. इन ऍक्शन टू शाईन फॉर गॉड. तर आपल्याला नेहमी नित्य करायचं आणि आपण कृती करण्यासाठी तयार That is, असतो. he says, the 37, blessed are those servants whom the master finds awake when he comes, he says, hallelujah. आणि 37 सांगत आहे की धन्य आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. They धन्य, truly I say to you, he will dress himself for service and have a recline and a table and he will come and serve them, आणि hallelujah. मी तुम्हाला खची सांगतो की तो आपली कंबर बांधून त्यास जेवावयास बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. काय करणार? सेवा करणार. Hallelujah. It is our responsibility, my dear people, that the whole world should come into the light, my dear people. तर माझ्या प्रियाने हे आपली जबाबदारी आहे की संपूर्ण जगाने त्या प्रकाशात यावं. How many say yes? किती जण होय म्हणतात That the world should come into the light. की जगाने पूर्ण प्रकाशात यायला पाहिजे. But until you light yourself, you burn and shine, how the world will come, my dear people. पण जोपर्यंत माझ्या प्रियानं आपण जळत राहणार नाही, आपण चमकणार नाही, तोपर्यंत लोक जगातले प्रकाशात कसे येतील? We have to do something extraordinary for the Lord's kingdom. आपल्या देवाच्या राज्यासाठी काहीतरी जास्तीचं करायचंय. We have to do something. आपल्याला काहीतरी करायचंय. दुनिया जो करती है वो मत करो, जो परमेश्वर ने जो कहता है वो करो, वो अलौकिक होता है. हालेलुया. म्हणून जे सांगतं ते करू नका, पण जे परमेश्वर बोलतो ते करा. ते जग अलौकिक आहे. बोलेगा पहला मैं आपका देखो, बाद में दूसरे का देखो, लेकिन बाइबल पहला बोलता है कि तुम दूसरे का देखो, बाद में तुम्हारा देखो. कारण जग काय सांगतं की अगोदर स्वतःचं बघा मग इतरांचं पहा, पण बायबल काय सांगतं की अगोदर इतरांचं पहा मग स्वतःचं पहा. We need to. God says harvest is there. प्रभु बोलता है मैंने बहुत हार्वेस्ट दिया है, लेकिन तेरे बच्चे लोग ना सो करना नहीं जानते. आणि परमेश्वर म्हणतो मी तर भरपूर हंगाम दिलेला आहे, पण तुझे लेकरं जे आहे, तुझे लोक जे आहेत ते पेरायचे त्यांना वो माहिती. बोलते वो हंगाम में उनका ही किंगडम बांध रहे, पर मेरा किंगडम को बोल के आज जाके याद दिला मेरा किंगडम बांधना है. आणि आज जाऊन आठवण करून दे की या हंगामामध्ये स्वतःची घरं बांधत आहे, पण माझं घर I बांधत was नाही. praying and God was showing so many things. With that boy in the garbage inside, picking that garbage, put in the back, holding that torch into that, and I said, Lord, what is this, Lord? I lacked somewhere. What I should say, what I to do, I said to Lord. आणि मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो त्यावेळेस माझ्या प्रियानं परमेश्वर पुन्हा ते आठवण दाखवून दिलं की तो जो मुलगा कचऱ्याच्या पेटीमध्ये त्या ठिकाणी टॉर्च तोंडामध्ये घेऊन जो कचरा वेचत होता, की मी परमेश्वरच्या प्रभूचे मला काय दाखवू इच्छितो. Imagine in that whole world's garbage. म्हणजे संपूर्ण जगाचा कचरा असतो त्या पेटीमध्ये, मध्ये तो बसला होता तो मुलगा. त्यात तो बसला होता. किती लोक असं बघतात तुम्ही? How many watches? पण कभी यहाँ पे कुछ होता नहीं क्या? पण असं काही होत नाही का हा? आपल्या? धड़धड़ता नहीं? अरे यार ये बच्चा किधर है? आपलं हृदय धडधडत नाही की हे मुलगा कुठं आहे. मेरा हिम्मत कभी होता चल लेकर जाएंगे, लेकिन मैं बोला लेकर जाओ कहाँ पर उसको? आणि माझी हिंमत तर होत होती, पण त्या ठिकाणी घेऊन जायचं तर त्याला कुठे घेऊन जायचं? Where should I take him? मी त्याला कुठे घेऊन जाऊ? And I was praying to the Lord. ज्यास मी प्रभूकडे प्रार्थना What करत shall होतो I do now? की प्रभू आता मी काय करू. बोला, we are in the 2021st. आपण 2021 मध्ये आहोत. Yes. We need to do something for God. आपण देवासाठी काहीतरी केलं पाहिजे. This year we have to do something for God. या वर्षात आपल्याला देवासाठी काहीतरी करायचंय. Yes. See, message on my daughter's birthday. The time is in our hand. इतना ही समय बचा है, वो समय निकल गया तो हम कुछ नहीं कर पाएंगे. तर माझ्या प्रियानं मी कोणालाही दोष लावत नाहीये, पण त्या ठिकाणी जसं माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी संदेश तो ऐकला की वेळ फार कमी आहे, तर त्या वेळेच्या आतच आपल्याला करायचं. Very time. फार कमी वेळ आहे. कितने लोग बोलते बहुत टाइम है? किती म्हणतात की भरपूर वेळ आहे. Yes. किसके पास बहुत टाइम है? कोणाकडे भरपूर वेळ आहे. कि कौन बोलता है yes मेरे पास अभी समय बहुत कम है? किती म्हणतात की हो माझ्याकडे फार कमी वेळ आहे. How many are there? किती जण आहेत असे समय बहुत कम है. की फार कमी वेळ आहे. तो समय में क्या करना चाहते हैं आप? मग त्या वेळेमध्ये काय करायचंय? क्या करना है आपको? तुम्हाला काय करायचं? पहला मैं जाके शादी कर लूं. पहिलं जाऊन मी लग्न करतो.
First I will go and marry myself. Time बहुत कम है मैं हालेलुया. की मी पहिलं जातो, वेळ फार कमी आहे, लवकर जाऊन लग्न करतो. पहला मैं जाऊंगा, मुझे स्विट्जरलैंड जाना है, मैं स्विट्जरलैंड घूम के आ जाऊंगा मैं. सर्वात पहिलं जातो, मला स्वित्झर्लंडला फिरायला पहला जाऊंगा, मुझे बिजनेस बनाना है, मैं बिजनेस बना लूंगा पहला. सर्वात पहिलं मला बिझनेस व्यवसाय करायचा, मी व्यवसाय करतो. This one question always asked for the that PSI exams. आणि जे नेहमी PSI एक्झाम म्हणजे परीक्षेसाठी नेहमी प्रश्न विचारले जातात. एक क्वेश्चन पूछा जाता है लास्ट में, शेवटी एक वो प्रश्न आउट ऑफ द वर्ल्ड विचारतात. रहता है वो क्वेश्चन. आणि ते म्हणजे फार वेगळा असतो प्रश्न तो. And that one of the question I heard what they asked, आणि मी ऐकलं ते काय विचारतात ते प्रश्न, why you born? की तुमचा जन्म का झालाय किंवा तुम्ही का जन्मलात, Why you born on this earth? तुम्ही या पृथ्वीवरती का जन्मलात. क्वेश्चन है ना, पढ़ाई अलग रहेगा PSI का, but they ask this question to you. आणि ते PSI चा अभ्यास वेगळा असतो, पण असा प्रश्न विचारतात. This question only God also asks first. आणि हे प्रश्न परमेश्वर आपल्याला ये विचारतात. पृथ्वी पर मैंने क्यों रखा है आपको? मी या पृथ्वीत तुम्हाला का ठेवलेलं आहे, क्यों रखा है? का ठेवले, To serve others. इतरांची सेवा ये करण्यासाठी. आंसर उधर भी अगर वो व्यक्ति ने वैसे दिया, मैं देश के लिए, मैं दूसरे के लिए, मैं सेवा करने के लिए मैं इस पृथ्वी पे मैं रखा है. आणि त्या व्यक्तीने असं उत्तर दिलं की त्या प्रश्नाचं उत्तर की मला इतरांसाठी किंवा देशाची सेवा करण्यासाठी ठेवलेलं आहे. ये ऐसा क्वेश्चन वहाँ पे पूछता है, तो बाइबल तो पूरा किताब में वही बोलता है, यीशु किसके लिए आया है? तर मग बायबल तर तेच सांगते की येशू कोणासाठी आला, दूसरे के लिए. लेकिन हम किसके लिए जीते? पण आपण कोणासाठी जगतो. What Joshua said, यहोशू काय me म्हणाले and my house will serve the Lord. की मी व माझे घराने त्याची परमेश्वरची सेवा करू. लेकिन हम क्या बोलते हैं? पण आपण काय म्हणतो, What we say? आपण काय मैं और म्हणतो, मेरा घराना serve the Lord? नहीं नहीं, हम हमारी सेवा करके ले लेंगे. आपण काय म्हणतो, नाही नाही, मी व माझे घराने आमची स्वतःची सेवा करून घेतो. हमसे सगळं हेच आहे सगळं जग. No idea. तर नाही माझ्या Me प्रिया, and my family will serve the Lord. मी व माझे घराने परमेश्वरची सेवा करू. परमेश्वर दिखता नहीं, लेकिन परमेश्वर क्या बोलता है मालूम है? परमेश्वर दिसत नाही, पण परमेश्वर काय अगर बोलतो कोई माहितीये? भूखा है, अगर उसको तुम रोटी देते हो तो तुम मुझे खिलाते हो. की जर तुम्हाला कोणी भुकेलं दिसतंय, तुम्ही त्याला जेवण जर देताय, अन्न देताय, तर तुम्ही मला अगर देताय. उसको उसे कपड़ा नहीं, अगर उसको तू कपड़ा पहनाते तो तुम मुझे कपड़ा पहनाते हो. आणि जर कोणाकडे कपडे नाही, तुम्ही त्याला कपडे देताय, तर त्या ठिकाणी ते कपडे तुम्ही मला किसी देताय. को पानी पिलाते तो वो बोलते तुम पानी उसे नहीं, तो पानी मुझे पिलाते. तुम्ही कोणाला पाणी पाजताय, तर तुम्ही त्या व्यक्तीला नाही, तर तुम्ही मला पाणी पाजताय. That is the serving the Lord. आणि ते देवाचं सेवा करणं आहे. Praise the Lord. Hallelujah. How many want to shine, my people? किती जणांना चमकायचंय माझ्या प्रियाने. Yes. This is a dark world, my dear people. माझ्या प्रियाने हे जग अंधारमय आहे. Yes. How many believe this is a dark world? किती जण विश्वास करतात की अंधारात जग आहे. You know how God has kept you all? तुम्हाला माहिती आहे की परमेश्वर तुम्हाला कसं I ठेवलेलं just आहे. finished the message. All the message is finished actually already. I'm just what God put in my heart, and with that word I want to conclude this message. तर माझ्या प्रियाने जे परमेश्वर माझ्या हृदयात घातलेलं होतं ते मी या संदेशामध्ये सांगत होतो. Hallelujah. You know why you are kept on this earth? तुम्हाला ठाऊक आहे का तुम्हाला पृथ्वीवरती का ठेवलेलं आहे. How many want to know this? किती जणांना जाणून घ्यायचं आहे की पृथ्वीवर आपल्याला का Sure, ठेवले. all stand up. मग आपण सर्व उभे राहूया. Now, switch on the light of that camera. आता त्या कॅमेरा म्हणजे त्याच्यातून लाईट चालवा, टॉर्च आहे ना त्याच्यामध्ये, एक thought. सगळ्यांनी हां. त्यांच्याकडे सगळ्यांनी टॉर्च काढा. There's your mobile. This is the light. हे प्रकाश आहे. Like this light you need to shine, and God has kept you the light of the world. आणि हे प्रकाशाप्रमाणे आपल्याला परमेश्वरने पृथ्वीवरती ठेवलं आपल्याला चमकण्यासाठी. ये डार्क वर्ल्ड में प्रभु ने आपको प्रकाश करके रखा है. या अंधारमय जगामध्ये परमेश्वर आपल्याला प्रकाश बनवून ठेवलेला आहे. Are you seeing how this light shining? तुम्ही पाहताय काय प्रकाश कसा चमकत आहे. And God says you are the light of the world. आणि परमेश्वर तर तुम्ही जगाचे प्रकाश And आहात. Jesus is in you, and He is the light, and He says, "Come on now, shine for me and burn for me." Hallelujah. आणि येशू तुमच्यामध्ये आहे आणि तो म्हणत आहे की आता जळत राहा आणि माझ्यासाठी चमका. Hallelujah. Just wave it. See how good, my dear people. Just wave. Hallelujah. असं हलवून पहा माझ्या प्रियानो. See that. पहा. So bright light. I can see something like a stars here right आणि now. असं मला तारे चमकत असल्यासारखं दिसत आहे. Yes, तुम्ही अंधारामध्ये केलं ना, can see the brightness. म्हणजे तुम्ही हे अंधारात केलात ना तर तुम्हाला एकदम तो प्रकाश तो तुमको ये दुनिया में चमकना है. तर तुम्हाला या जगामध्ये असं चमकायचं आहे. Christ prayer for all nation church के लोगों, उठो और जागो. म्हणून ख्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन चर्चचे लोकांनो उठा आणि जागा. Shine for Christ. ख्रिस्तासाठी चमका. Burn for Christ. ख्रिस्तासाठी जळत राहा. कभी भी नहीं, वो बोलते हैं एक्सोडस में रेगुलरली
जलते रहना है। आणि निर्गममध्ये काय सांगितलेलं की कधीही जळत राहा नाही तर नित्य जळत राहा. कैसे जलना है? कसं जळायचं आपल्याला? ये लाइट के जैसा। या प्रकाशाप्रमाणे चमकता है कि जळायचं. नहीं चमक रहा है? चमकतं की नाही? मम्मी से ये शाइनिंग। किती जण म्हणतात की होय अभी ऐसे चमकत भी आहे. दिखा रहा है, ये मुझे नहीं चमक रहा है, वो आपके लिए चमक रहा है। आणि हे जे चमकत आहे हे माझ्यासाठी चमकत आहे पण याचा प्रकाश तुमच्याकडे येतो. बराबर है, लेकिन चमकत मैं आहे. जब तुमको देख रहा हूँ मैं बता रहा हूँ ये सब चमक रहे हैं। आणि ज्यावेळेस मी तुमच्याकडे पाहतो तर ते सर्व तुम्ही माझ्यासाठी You are चमकताय. shining तुम्ही चमकत for आहात me. माझ्यासाठी I am shining for you. आणि मी तुमच्यासाठी चमकत आहे. Are you understanding? समजत आहे? ये वो जॉन कहता है, हे योहान सांगत आहे bear witness. की साक्ष बाळगा. Amen? Amen. लोगों ने बोलना चाहिए, अरे वो व्यक्ती, वो सिस्टर, वो ब्रदर ना प्रभु के लिए चमक रहे हैं। आणि Hallelujah. लोक असे म्हणायला पाहिजे की हो ते ब्रदर ते सिस्टर इतरांसाठी चमकत आहेत किंवा जगत आहे. ऐसे ही किया तो अरे मैं चमक रहा है, उसमें बड़ी बात नहीं है। आणि असं जर प्रकाश ठेवला म्हटलं हो मी चमकतोय त्यात काय मोठेपणा देखा नाही. ना, so many आते हैं, अनेक आहेत. अपकमिंग स्टार्स हम so many आते हैं। म्हणून अनेक असे जे तारे जे सितारे आहेत ते येत आहेत कलाकार. जब हम अपने आपको अगर देखते हैं ना, आप दुनिया के सबसे बड़े सितारे। म्हणजे आपण स्वतःकडे पाहतो ना तर आपण जगाचे काय आहोत मोठे सितारे आहोत. यस, लेकिन वो खुद को बोल के मतलब नहीं, लेकिन आप ऐसा करेंगे ना, आप बोलोगे अरे वो सबसे बड़ा सितारा है प्रभु का। पण असं आपण स्वतःकडे करून बोललं नाही पाहिजे की मी मोठा सितारा आहे, पण त्यांनी इतरांनी बोललं पाहिजे की अरे हा प्रभूचा मोठा सितारा आहे. यस, हालेलुया. you are the light of the world, my dear people. माझ्या प्रियाने तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Say, I am the light of the world. बोला माझ्या प्रियाने तुम्ही जगाचा प्रकाश आहे. I am the light of the world. मी जगाचा प्रकाश आहे. To your neighbors, I am the light of the world. आपल्या शेजाऱ्याला सांगा की मी जगाचा प्रकाश आहे. अभी अपने आप को बोलते, अभी बोलो सिस्टर, ब्रदर, you are the light of the world. आता आपण दुसऱ्याला सांगा की ब्रदर किंवा पास्टर तुम्ही जगाचे प्रकाश आहात. हाँ, ये अच्छा लगता है ना? You are the light of the world. की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. That's what Jesus said. You are the light of the world. आणि येशू तेच म्हणाला की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. जो मुझे स्वीकारेंगे वो कौन है? जे मला स्वीकारतील ते कोण आहेत? The light of the world. ते जगाचे प्रकाश आहेत. Hallelujah. Hallelujah. Song is saying I'm light. You understood the message? तुम्हाला संदेश समजला का? ये बहुत शुरुआत में करने का था मुझे क्रिसमस को 25th को, अनफॉर्चुनेटली वो मैसेज आज खत्म हो गया। आणि मला 25 तारखेला नाताळच्या दिवशी हे करायचं होतं पण तो संदेश आज संपलाय माझ्या प्रियानो. Yes. हालेलुया. So this message is that is the light. We have to shine. म्हणून माझ्या प्रिय आपल्याला चमकायचं हे प्रकाश आहे. दुनिया का डार्कनेस निकालना है। जगातला अंधकार काढायचा आहे. Yes. Hallelujah. For that, my dear people, need to sow. We need to build the church. That 1,000 may come to the church. We can build the orphanage, and people like the which light is gone. We can again say, yes, come on, burn like candle, burn for Christ now. आणि म्हणून माझ्या प्रियानं आपल्याला पेरायचं आहे. आपल्याला प्रथम चर्च बांधायचं आहे. आणि जे जगामध्ये जे अंधकारामध्ये लोक आहेत आपल्याला त्यांना त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी आणायचे. Today, my dear, हमको लोगों के लिए बचाने के लिए तक रखा है। लोग बोलते हैं मंदिर बांधो, प्रभु बोलता है बिल्ड माय टेम्पल वेयर आई वांट टू डवेल इन दैट टेम्पल। तर परमेश्वर काय म्हणतो की लोकांना आपल्याला वाचवायचे, चर्चमध्ये त्यांना मंदिरामध्ये आणायचे आणि परमेश्वराला त्या चर्चमध्ये वस्ती I करायची. won't tell you if you build one church and start the one church, I'll tell you it will spread this like a light in every area, in every places. We'll build the church, don't worry. तर माझ्या प्रियानं जर आपण सुरुवात न केली ना तर मी तुम्हाला सांगतो अशा प्रकाशाप्रमाणे चमकणार की प्रत्येक भागामध्ये आपण Every place will keep somebody, come on, you preach there, one at a time, come one place and we'll all worship God, my dear आणि people. प्रत्येक ठिकाणी आपण असं म्हणू की तुम्ही या ठिकाणी संदेश सांगा, तुम्ही या ठिकाणी संदेश सांगा आणि प्रत्येक जण आपण एका वेळेला त्या ठिकाणी आराधना करू. Hallelujah. यीशु ने क्या बोला उस बूढ़ी औरत को? विधवा स्त्रीला काय म्हणाला येशू? सबसे ज्यादा उसने डाला। की सर्वात जास्त तिने उसके टाकलं. बाद उसको मालूम भी नहीं था कि बाबा उसकी वो खाने के लिए है ही क्या नहीं है। कारण तिने जे काही पेरलं त्यानंतर तिला माहिती पण नव्हती की आता तिला खाण्यासाठी काय आहे यीशु काय ने नाही. बोला सबने अपना रिचनेस से डाला, उनके मालूम उसका और भी पता है, लेकिन इसके पास अपने अपने पॉवर्टी से उसने प्रभु के राज्य में डाला। येशू काय म्हणाला बाकी सर्वांनी जे काही टाकलं ते सर्वांनी आपल्या श्रीमंतीतून दिलेलं Be आहे. a risk taker for Christ.
you will see Christ will not allow to go anything wrong, but he'll say, he has taken the risk, but I will fulfill everything for you. पण माझ्या प्रियानं त्या स्त्री त्या ठिकाणी ते दारिद्र्यातून दिलेलं आहे, तर म्हणून त्या ठिकाणी रिस्क घेणारे व्हा आणि तुम्ही पेरणी करा. Hallelujah. Hallelujah. Shall we all worship my baby? तर माझ्या प्रियानं आपण सर्व आराधना करू. आराधना करू. He is here right now. तो आता या ठिकाणी उपस्थित आहे. Come on, church, whole church, come on, sing worship him. संपूर्ण मंडळीने सर्वांनी आराधना करा माझ्या प्रियाने. The Holy Spirit will move right now. पवित्र आत्मा आता फिरत आहे. There's an anointing here right now. या ठिकाणी अभिषेक आहे. Oh, the Holy Spirit is just moving this place. या ठिकाणी पवित्र आत्मा फिरत आहे. He want to touch you, he want to heal you, he want to deliver you. तो तुम्हाला स्पर्श करून तिथं मोकळं करेल, आशीर्वादित He करेल. says, come on, worship me in the spirit and truth, he तो said. म्हणतो की आत्म्यातून खरेपणाने तू माझी आराधना कर. Worship him. त्याची आराधना करा. And he's seeking a true worshiper. तो खऱ्या आराधनाला शोधत आहे. This is a time of worship. काही आता आराधना This is a time of giving praises and honor and glory to the living God. आपल्या जीवनचा परमेश्वराला ही स्तुती, आराधना, महिमा, मान, महिमा, गौरव, सन्मान देण्याची वेळ आहे. Worship, worship him, worship him. आराधना करा, आराधना करा. He will touch you right now. तुम्हाला आता स्पर्श करेल. Lift your voice and worship him. आपला आवाज उंच करून त्याची आराधना करा. Anointing is going here right now. आता अभिषेक फिरत आहे, वाहत आहे. As you're worshiping, you see the power of God is fall upon you. असं तुम्ही आराधना करता, तुम्ही पाहता की त्या ठिकाणी देवाचा आत्मा Be careful. Somebody go and stand there. कोणीतरी एवढे ते उभे राहा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Worship, 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 just worship. चर्चने मंडळीने आराधना करा, आराधना करा. Lift your voice. आपला आवाज उंच करा. He loves you. तो तुमच्यावर प्रीती He करतो. loves you very much. तो तुमच्या भरपूरची प्रीती करतो. There is no other joy than to worship God. दुसरा आनंदच नाही माझ्या प्रियाने देवाची आराधना करण्याशिवाय. Yes. Very good. Praise God. God is moving just here right now. परमेश्वर या ठिकाणी फिरत आहे. There's a joy. There's a joy. आनंद, आनंद. There's a joy is filling your heart right now. आता देवाचा आनंद तुमचं हृदय As भरत you're आहे. worshiping, जर तुम्ही आराधना करत that's आहात, what God said right now. That's what the Spirit of God says right now. देवाचा आत्मा आता सांगत As आहे. you're worshiping, जसं तुम्ही आराधना I'm करत feeling आहात, my joy. मी माझा आनंद तुम्हाला भरत आहे. I'm putting my joy in you right मी now. तुमच्यामध्ये माझा आनंद घालत आहे. Those who are sad, you will feel that you're receiving the joy of the Lord. म्हणजे कोणी नाराज आहे, दुःखी आहे, आता परमेश्वर त्यांना त्याच्या आनंदाने भरत आहे. Yes, yes, some people are very sad here right now, हो हो, या ठिकाणी कोणीतरी फार दुःखी आहे, but he's feeling with the joy. पण त्याच्या आनंदाने भरत आहे. Oh, there's a joy is filling with your heart right now. त्याचा Hallelujah. आनंद तुमचं हृदय भरत आहे. As you're worshiping, you're feeling that. आनंद माझी ताकद आहे की तुम्हाला भरत आहे. Yes. Some of the people, especially sisters, they are very sad, they are depressed, and the joy, the Lord's joy is just filling them, and He's saying that the joy of the Lord is my strength. आणि काही लोक या ठिकाणी खास करून ती बहिणी आहेत ते फार दुःखी आहेत आणि त्या ठिकाणी परमेश्वर तुम्ही आराधना करता म्हणत आहे तुम्हाला की देवाचा आनंद तुमची ताकद आहे. He's filling, तो तुम्हाला आता भरत आहे. He's filling you right now. आता तुम्हाला भरत आहे. The joy, the joy. त्या आनंद, आनंद. I can sense that Spirit is, the Holy Spirit is filling me with joy. मला आत्म्यातून जाणवत आहे की पवित्र आत्मा तुम्हाला त्याच्या आनंदाने भरत आहे. Worship, त्याची आराधना करा, worship Him, आराधना करा, worship Him. त्याची आराधना करा. There is no other joy, my dear. माझ्याकडे दुसरा आनंद नाही. To worship the living God. जिवंत परमेश्वराची आराधना करा. Joy, joy. आनंद, आनंद.
receiving the joy in the right now. आणि मला या ठिकाणी अतिशय खंबीरपणाचं जाणवत आहे की या ठिकाणी बहीण आहे की ती देवाच्या आनंदाने भरत आहे. Feeling the joy of the Lord. देवाचा आनंद तिला जाणवत आहे. She has not felt something like joy ever, but now she's feeling that sister, that joy is filling my heart right now. आणि या अगोदर तिला तर कधी आनंद जो जाणवला नाही असा आनंदाने परमेश्वर तिला आता भरत आहे. तिला ते जाणवत आहे. Now. आत्ता 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 Now I can see the power of God just filling that sister right now. आणि आत्ता मला जाणवत आहे की देवाचं सामर्थ्य तिला भरत आहे त्याच्या आनंदाने. Receive the touch. स्वीकारा स्वीकारा Receive the touch. स्पर्श Be स्वीकारा. filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Receive the touch of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. Receive the touch. स्पर्श स्वीकारा. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, just be careful, my dear people. काळजी घे माझ्या प्रियांनो. I don't know, the Lord says, let the sister come here right now. देवाचा आत्मा सांगत आहे त्या The बहिणी Lord is filling that sister with a great joy. त्या बहिणीला आता परमेश्वराने मोठ्या आनंदाने भरलेले आहे. परमेश्वर त्या बहिणीला म्हणते की आता तुम्ही वेदीवर या. God want to touch her life right now. परमेश्वर त्या बहिणीला स्पर्श करू इच्छितो. God want to fill you with a thick anointing. तुम्हाला त्या जाड अभिषेकांचं भरू If इच्छितो. you are that person, you are the sister, come forward. तुम्ही ती सिस्टर, तुम्ही ती बहीण असाल तर वरती वेदीवर या. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. तुला आनंदाने भरलेले तुम्ही. Now He's anointing you right now. आता तुम्हाला तो अभिषेक करायचा आहे. जाड अभिषेक He's filling you right now. तुम्हाला आता भरत आहे. The joy of the Lord is my strength. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. Oh, the joy of the Lord is my strength. तो देवाचा आनंद माझी ताकद आहे. And then the Lord is filling you right now. जो आता तुम्हाला भरत आहे. He's filling you with His anointing. त्याच्या अभिषेकाने तुम्हाला भरत आहे. You never felt like there's such thing now you're feeling it right now. तुम्हाला यावर असं कधीच जाणवलं नाही. तुम्हाला आज असं जाणवत You're आहे. feeling that for an anointing upon you right now. तो अभिषेक देवाचा तुमच्यावरती येत आहे. Receive right now. स्वीकारा Receive. स्वीकारा. Just filling you. तो तुम्हाला आता भरत आहे. in our shepherd God. स्पर्श Oh, hallelujah. स्पर्श स्वीकारा. Just filling you. तो तुम्हाला आता भरत आहे. भरत आहे. Oh, hallelujah. It's a thick anointing. See the touch. देवाचा स्पर्श स्वीकारा. स्वीकारा. The power of the Holy Spirit is filling you right now. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला आता भरत आहे. You're feeling that power right now. तुम्हाला त्या सामर्थ्याचं जाणवत आहे. स्वीकारा. तुम्हाला आता त्या अभिषेकाने तुम्हाला भरत आहे. कवी स्पर्श कर. It's touching you right now. कवी स्पर्श कर. ते सामर्थ्य. ते सामर्थ्य. Just feeling you right now. कवी भरणार. Lift your hands up and say, Lord, for feeling power is falling upon you. आपको महसूस हो रहा है कि उसका जो अभिषेक है आपके ऊपर आ रहा है. Power. Receive. स्वीकारा. Receive. परमेश्वर का स्पर्श स्वीकारा. Feel. Jesus. धन्यवाद. Oh, you feel the power. प्रभु आपके सामर्थ्य में Jesus. धन्यवाद है. It's filled with the joy. उसके आनंद से आप भर चुके हैं. Thank you, Jesus. धन्यवाद है. आशीर्वादित करो. Receive the touch of God. देवाचा स्पर्श Receive स्वीकारा. the healing in your body right now. तुमच्या शरीराचं आरोग्य स्वीकारा. Receive the healing. आरोग्य स्वीकारा. Receive right now. आत्ता Be स्वीकारा. healed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित Pain in व्हा. the body, leave in Jesus' name. सर्व शरीरातले वेदना आता निघून जाऊ दे. Oh, let the headache leave in Jesus' सर्व name. डोकेदुखी निघून जाऊ दे. Let the pain in the knee leave in Jesus' name. सर्व गुडघेदुखी निघून जाऊ दे. There's anointing here right now, touching your body right now. आता या ठिकाणी अभिषेक आहे तो तुमच्या शरीराला स्पर्श करतात. Receive the touch in Jesus' name. आता येशूच्या नावात स्पर्श स्वीकारा. All your problems resolved in the name of Jesus. तुमचे सर्व त्रास आता येशूच्या नावात निघून He's जातात. removing your problem right तो now. तुमचे त्रास काढत आहे. He's removing your problem. तो तुमचे त्रास काढत आहे. Be blessed
blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. And he says, आणि तो म्हणत आहे shine for me. चमका, Shine for me. माझ्यासाठी चमका. You are the light of the world. तुम्ही जगाचे प्रकाश You आहात. are the light of the world. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Shine, he says. तो म्हणते चमका. Thank you. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना. Amen. आमेन, आमेन. Give a mighty clap to the Lord. देवासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सिस्टर सारिका आहेत, त्यांची साक्ष ते सांगतात की त्या म्हणतात या चर्चमध्ये येण्या अगोदर मी शून्य होते, माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि जसं मी या चर्चला येऊ लागले मला परमेश्वराने मला हॉटेलचा आशीर्वाद दिला. त्या ठिकाणी जसं मी हॉटेल टाकले तर मला परमेश्वराने बहुगुणित केलं, भरपुरीचा आशीर्वाद दिला. त्या म्हणतात की गेल्या वर्षी 25 डिसेंबरला माझ्या हातामध्ये फक्त 10 रुपये होते. दानार्पण टाकण्यासाठी पण मला काय माझ्याजवळ नव्हते, तर ते 10 रुपये सुद्धा मी बाहेर जे गरीब लोक असतात मी त्यांच्या हातात दिले होते. आणि त्याच मी प्रभूला बोलले होते की प्रभूजी माझ्याकडे तर काहीच नाही तुझ्या राज्यात पेरणी करण्यासाठी, पण परमेश्वराने मला त्या शॉपचं जे हॉटेल आहे त्याचा आशीर्वाद दिला. त्यावेळेस नंतर मी मध्यंतरी इथं करार केला होता देवाशी की प्रभूजी मी तुझ्या राज्याच्या वाढीसाठी किंवा चर्चच्या जागेसाठी मी पेरणी करणार. पण जसं प्रियानो त्या म्हणतात मी माझं स्वतःचं घर बांधण्यामध्ये त्या ठिकाणी मी जे देवाशी जो करार केला मी ते विसरले होते. पण आज मी देवाला क्षमा मागते आणि मी पुढच्या महिन्यापासून जो मी करार केलेला आहे, जे काही मी बोलले परमेश्वर तो करार मी नक्की पूर्ण करणार आणि देवाच्या राज्यासाठी मी प्रथम पेरणी करणार. म्हणून त्या सर्व गौरव प्रभूच्या नावाला देतात की देवप्पाने माझ्याशी बोललेलं आहे, मला आठवण करून दिली माझी चूक काय आहे आणि मला प्रगट केलं, त्यासाठी सर्व गौरव प्रवेशूचे असणार. तर जोरदार टाळ्या वाजवा माझ्या प्रियांना. बंद करून आपले हात इकडे करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद माझ्या पिता प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभूजी या दानार्पणासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर या देवप्पा या दानार्पणाला तू स्पर्श कर, बहुगुणित कर, कारण हे दानार्पण फक्त तुझ्या राज्याच्या वाढीसाठी वापरलं जाणार आहे. प्रभूजी ज्यांनी दिले ज्यांनी नाही दिले प्रभू परमेश्वर तू प्रत्येकाला आशीर्वादित कर देवप्पा, जेणेकरून देवप्पा ते पुढच्या वेळेस अजून अधिक त्याने देवप्पा तुझ्या राज्यामध्ये पेरू शकतो. प्रभू परमेश्वर प्रभूजी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा प्रभूजी देवप्पा तू सुंदरशा वचनातून बोललास प्रभू परमेश्वर, आणि प्रत्येकाला देवप्पा तू पेरणीची आठवण करून दिली आणि प्रत्येकाने देवप्पा भरपुरीनं पेरले, त्यासाठी आम्ही तुला देवप्पा धन्यवाद देतो. आणि सगळी प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात होईल. आमीन. आणि आता इथून प्रवास सुरू झालेला आहे. Amen. आमेन. All the old till 17 she has buried now. New faith has come out आमेन. and she'll become the glory of God. आणि माझ्या प्रियाचे सर्व 17 वर्षातील सर्व काही जुनं जे काय होतं ते सर्व काही आता पुरले गेलेलं आहे आणि आता एक नवीन फेथ त्या ठिकाणी एक आशीर्वादित फेथ आहे आता, आणि सर्व काही आता ते देवाच्या गौरवासाठी असेल. आमेन. Really, I can say, oh blessed Daddy, I can say. आणि मी खरोखर म्हणू शकतो की मी आशीर्वादित वडील आहे. Amen. They are आमेन. both they want to do something for God. आणि ते दोघांनाही त्या ठिकाणी देवासाठी काहीतरी करायचं Amen. आहे. आमेन. They are going for practice for the drum set and for the guitar, and as well as they are participating in all the church activities. आणि चर्चच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते त्या ठिकाणी भाग घेतात. त्याचबरोबर गिटारचा क्लास लावलाय, ड्रमसेटचा क्लास लावलाय, ते सरावही करत आहेत. Amen. And praise the Lord. हालेलुया. And this is a great day. आणि हे मोठा दिवस आहे. And it was the water baptism that is the greatest joy, my dear people. आणि तिने त्याच दिवशी पाण्यात म्हणून बाप्तिस्माही घेतला, तो मोठा आनंद आहे माझ्या प्रिया. Amen. आमेन. And she rejoicing right now. आणि मला माहिती ती आनंद करत आहे. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. So we all as a family, we all need your prayers every time. तर माझ्या प्रिया आपण सर्व एक कुटुंब आहोत, तर तुझ्या सर्वांच्या प्रार्थनेची मला गरज आहे. Amen. Amen. So I will request him, he can go that. Okay, and this time Sister Avanti can pray for. तर सर्वांना विनंती आहे, अगोदर आपण सर्वजण उभे राहूयात आणि आपल्या चर्चचे जे युथ लीडर आहे सिस्टर अवंती आवटे त्या ठिकाणी ते प्रार्थना करतील फेथसाठी. तर आपण सर्व आपला उजवा हात त्यांच्याकडे करून सहमत होऊया. फेथकडे करूयात आणि स्वर्गीय Whose birthday is there? आपण स्वर्गीय परमेश्वराकडे फेथसाठी प्रार्थना करूयात. प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा तुझे आभार मानतो. तू खरंच अद्भुत आणि महान परमेश्वर आहेस प्रभू. बाप्पा तू तुझ्या लेकरांची काळजी घेतोस आणि तू तुझ्या लेकरांना तुझ्यामध्ये चालवतोस आणि त्याप्रमाणे प्रभू तू फेथची काळजी घेतोस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तू फेथला परमेश्वरा तुझ्या मार्गांमध्ये चालवतोस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. ओ परमेश्वरा अशक्तपणात तिची शक्ती बनतोस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आता विशेष परमेश्वरा तिने 18व्या वर्षामध्ये परमेश्वरा प्रवेश केलेला आहे प्रभूजी, आणि हा आम्हा सर्वांचा
तिच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण तिने परमेश्वरा तुझ्यामध्ये पाण्याचा बाप्तिस्मा घेतलेला आहे. परमेश्वरा त्या दिवशी आमचा विश्वास आहे प्रभूजी की तुझा पवित्र आत्मा परमेश्वरा तिच्यावर उतरलेला आहे आणि तो सदैव तिच्या संगती आहे. ओ प्रभूजी, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. महान रीतीने परमेश्वरा तुझ्या अभिषेकाने प्रभूजी तू तिला भरलेला आहेस, त्यासाठी तुला धन्यवाद देतो. आता परमेश्वरा आम्ही ही संधी घेतो प्रभूजी आणि संपूर्ण चर्च मिळून फेथसाठी प्रार्थना करतो. प्रभू तू अजून तिला स्पर्श कर परमेश्वरा, तिला स्पर्श कर प्रभूजी. तुझ्या अभिषेकाने अजून भर परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याने भर प्रभूजी. अरहंता खरा बाबा रिहांतरानाला रिनारी बाबा शाकी अंतराना रबासे. ओ परमेश्वरा तू म्हणालेला आहेस प्रभूजी वचनामध्ये परमेश्वरा की जो कोणी खूप साऱ्या नद्यांच्या किनारी लागलेला तो झाडाप्रमाणे आहे. जो कोणी वचनाप्रमाणे वागतो त्याच्यावर मनन करतो तो नदी किनारी लावणाऱ्या झाडांप्रमाणे आहे. तर प्रभू या वचनाप्रमाणे स्तोत्रसंहिता 1:3 प्रमाणे प्रभूजी आम्ही प्रार्थना करतो की फेथचं जीवन प्रभू नदी किनारी अनेक नदींच्या किनारी लावणाऱ्या झाडाप्रमाणे बनव प्रभूजी, हिरवगार बनव प्रभूजी. ते झाड मजबूत असतं परमेश्वरा, वारा आला, वादळ आला, पूर आला ते बुडत नाही परमेश्वरा. तर प्रभूजी त्या पद्धतीने प्रभूजी तू फेथला स्ट्रॉंग कर आणि परमेश्वरा हिरवगार झाडाप्रमाणे तू बनव. ओ प्रभू फलदायी बनव. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा. ओ प्रभू विशेषतः तिच्या शैक्षणिक वर्षांमध्ये पण आहे प्रभूजी, तिला काय निर्णय घ्यावा समजत नसेल प्रभूजी, आम्ही प्रार्थना करतो नीतिसूत्र 3:6 प्रमाणे परमेश्वरा तिच्या मार्गांना पवित्र आज्ञा तू परमेश्वरा मार्गदर्शन कर, तू तिला वाट दाखवून चालव प्रभूजी. याकोब 1:5 प्रमाणे प्रभूजी तुझ्या ज्ञान बुद्धी चातुर्याने भर परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी. अरबशाली हंता खरा नारी बाबा शहंता रानारी नारी बाबा शकारा बाबा अरबशाली हंता रानारी नारी बाबा शकी अंता रानारा बसे. ओ परमेश्वरा जसं तू परमेश्वरा शमूएलाला प्रभूजी नुसतं तुझ्या ज्ञानानं नाही भरलं तर परमेश्वरा त्याच्याप्रमाणे कोणी परमेश्वरा श्रीमंत झाला नाही, इतकं परमेश्वरा तू त्याला समृद्ध केलं. आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी तोच अभिषेक आता प्रभूजी फेसवर उतरून येऊ देत प्रभूजी. ओ परमेश्वरा नुसतं ज्ञानात नाही परमेश्वरा तर प्रभूजी समृद्धीने परमेश्वरा तू तिला भर प्रभूजी. काय कसं आम्हाला नाही माहिती परमेश्वरा. शमूएलाकडे परमेश्वरा राणी परमेश्वरा स्वतः प्रभूजी संपूर्ण समृद्धी हिरे मानका आपल्या थाळामध्ये घेऊन आली परमेश्वरा तिच्या भेटीला. त्याप्रमाणे प्रभूजी अनेक राज्य आणि परमेश्वरा राणी या जगात ते प्रभूजी तिच्याकडे भेटवस्तू घेऊन येऊ देत परमेश्वरा. ओ प्रभू तू अद्भुत करणारा देवेस, तू फक्त म्हणालेला आहेस की तू माग परमेश्वरा. कसा तो आमचा विचार नाही, आम्ही फक्त तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू. तिला आणि परमेश्वरा तिच्याद्वारे तिच्या कुटुंबाला कशाचीही उणीव पडता कामा नाही प्रभू, तू असं कार्य कर. आणि आता आम्ही विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा. ओ प्रभू तुझं बळ, तुझी शक्ती, तुझं सामर्थ्याने तू तिला भर. स्तोत्रसंहिता 91 प्रमाणे प्रभूजी सदैव तुझे देवदूत तिच्या भोवती राहू देत परमेश्वरा. तिच्या पायाला दगडाची ठेच लागू नये म्हणून प्रभूजी त्यांना तू आज्ञा कर की त्यांनी आपल्या हातांमध्ये तिला झेलून धरावं. ओ परमेश्वरा तिच्याकडे येणारे सगळे अग्नीचे जळते बाळ आम्ही तोडून टाकतो येशूच्या नावामध्ये. ओ परमेश्वर आमचा विश्वास आहे इथून पुढे परमेश्वरा कसलाही हल्ला तिच्यावर होणार नाही, कारण आता आम्ही तिच्यावरचे सगळे हल्ले बांधून टाकतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. अरे शहांता देणारी बाबा शक्यांता राहणारी बाबा शक्यांता राहणारा बाबा ते चढून निघून जात सैताना इथून पुढे तिथं जीवन येशूच्या नावामध्ये. परमेश्वरा विशेष तुझ्या दूतांचे पहारे परमेश्वरा तुझे परमेश्वराचे अग्नीचे परमेश्वर आवरण आहे ते तिच्या भोवती ठेव, तुझ्या हाताची कुंपणं तिच्या भोवती ठेव. आमचा विश्वास आहे परमेश्वरा इथून पुढे कोणतंच सैतानी हत्यार तिच्या विरुद्ध परमेश्वरा बलशाली होणार नाही, कारण देव तू तिच्या बरोबर उभा आहे प्रभू येशू. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. हालेलुया जीसस, हालेलुया मास्टर. तसंच आम्ही प्रार्थना करतो यहोशुआ 1:8 प्रमाणे परमेश्वरा जसं ती अधिक दिवस आणि रात्र तुझ्या वचनांमध्ये मनन करेल प्रभूजी, ती हात घालेल परमेश्वरा, त्याला तू समृद्धता दे परमेश्वरा. तू तिच्या सदैव बरोबर उभा राहा परमेश्वरा. ओ तू तिचा देव, तू तिचा राजा परमेश्वरा आणि विशेष तू तिचा मित्र या वयामध्ये म्हणून परमेश्वरा सदैव तिच्या संगती राहा. चांगलं वाईट परमेश्वरा प्रत्येक गोष्टीपासून ती तिचा सांभाळ कर प्रभूजी. ओ परमेश्वर आमचा विश्वास आहे इथून पुढे परमेश्वरा कोणता माणूस नाही प्रभूजी, तर तुझे दिव्य दूत आणि तू परमेश्वरा तिचा संगती आहेस परमेश्वरा, तिचा रक्षण करता आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तसंच आम्ही प्रार्थना
प्रार्थना करतो परमेश्वरा. ती वयाच्या खूप परमेश्वरा कमी वयापासून प्रभू तुझ्या परमेश्वरा मंदिरात पडेल ते काम करते प्रभूजी. आणि तुझं वचन सांगतं प्रभूजी तू कोणाचा ऋणी नाही परमेश्वरा. तर प्रभू तू कार्य कर, अजून तुझ्या अभिषेकाने भर आणि परमेश्वरा तू तिला आशीर्वादित कर. आणि प्रभूजी तिच्याद्वारे अनेक युवक परमेश्वरा तुझ्या राज्यामध्ये वळू देत प्रभू. असं तू कार्य कर, कारण तुझी लेकराच्या वचनाप्रमाणे प्रभू या जगाचा प्रकाश आहे परमेश्वरा. नेहमी परमेश्वरा देवठणीवरची मेणबत्ती परमेश्वरा याप्रमाणे तू फेतला बनव. तू बनवलंस त्यासाठी तुला धन्यवाद देतो. इथून पुढे परमेश्वरा मी प्रार्थना करतो तिला शारीरिक पण आरोग्य दे परमेश्वरा, कारण ती अशक्त आहे प्रभूजी. पण इथून पुढे परमेश्वर ती खाईल ते परमेश्वर तिला व्यवस्थित पचू देत आणि त्याच्यातलं प्रत्येक पौष्टिक तत्व तिच्या शरीराला लागू दे, कारण घडवणारा तू आहेस परमेश्वरा. ओ प्रभू वाळलेल्या हाडांवर मांस चढवणारा तू आहेस परमेश्वरा. तर एजेकिएल प्रमाणे तू कार्य कर आणि तू तिला आशीर्वादित कर. तू कार्य केलंस तुला धन्यवाद देतो. आम्ही सर्व गौरव तुला देतो. पुन्हा एकदा फेथ परमेश्वरा तुझ्या महान हातांमध्ये सोपवितो परमेश्वरा. ओ प्रभूजी जे हात प्रभूजी परमेश्वरा सर्व काही करण्यास शक्त आहेत परमेश्वरा, अशा तुझ्या हातांमध्ये आम्ही तिला सोपवतो आणि प्रभू तुला धन्यवाद देतो. तसंच परमेश्वरा फेथ आणि प्रभूजी तिच्या संपूर्ण कुटुंबाला, आमच्या प्रिय पास्टरांना, त्यांच्या पत्नीला आणि इस्रायलला पण तू आशीर्वादित कर, कारण फेथ हा तू त्यांना दिलेला आशीर्वाद आहेस प्रभूजी. ओ प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि येशूच्या गोड नावात हे स्वर्गीय प्रेमळ पिता तुझ्याकडे ही प्रार्थना ऐकतो म्हणून आमेन. Happy birthday, happy birthday to you. जरा फास्ट होईल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. God bless you. God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. प्रार्थनेत आहात, प्रार्थना करत आहात. Thank you for the celebration of the King. आणि मी जे केक साजरा केला या ठिकाणी त्यासाठी मी सर्व आभार मानतो. So, may the King go with peace, joy, and happiness. देवाच्या शांतीने आनंदाने भरून जाईल. Take cake and then go. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो.
माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.